नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत. आपण या ठिकाणी इथे रिव्हिजन सेशन मध्ये आतापर्यंत महत्त्वपूर्ण 3 टॉपिक याच्या संदर्भात रिव्हिजन केलेली आहे आणि आपला हा जो पार्ट आहे तो सध्या चौथा पार्ट आहे आणि याच्यामध्ये आज आपण इथे लोकसंख्या हा टॉपिक इथे समजून घेणार आहोत. तर लोकसंख्या हा जो की टॉपिक आहे तो मुळात तुम्हाला सिलेबस मध्ये 2 ठिकाणी आहे. एक तर आहे तुम्हाला भूगोल आणि दुसरा असेल अर्थव्यवस्था. पण लक्षात घ्या, भूगोलमध्ये असणारा लोकसंख्या टॉपिक वेगळा आहे आणि इथे जे काही टॉपिक आहे आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये हा टॉपिक पूर्णतः वेगळा आहे. यामध्ये आपल्या या इकॉनॉमीमध्ये प्रामुख्याने तुम्हाला या 4 डायमेन्शन वरती इथे काम करायचे. तर पहिलं डायमेन्शन आहे तुमचं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण. याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976 आणि लोकसंख्या धोरण 2000. आणि दुसरा डायमेन्शन हे असेल की याच्यामध्ये असणारे सिद्धांत. एक सिद्धांत आहे आपला डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी आणि दुसरा आहे मार्थस सिद्धांत. तर ह्या 2 सिद्धांतावरती आपल्याला इथे काम करायचंय. म्हणजे 1 2 3 4 फक्त 4 डायमेन्शन आज आपण इथे डिस्कस करणार आहोत आणि नक्कीच या 4 डायमेन्शन वरती तुम्हाला नेहमी आलटून पालटून प्रश्न आलेले आहेत. तर चला तर आपण या सेशनला इथे सुरुवात करूयात. परंतु हा सेशन स्टार्ट करण्याआधी लोकसंख्येच्या काही मूलभूत घटना आहेत किंवा मूलभूत काही शब्द आहेत ते आपण समजून घेऊयात. म्हणजे नंतर आपल्याला इथे या 4 टॉपिकवरती थोडंसं जास्त फोकस करता येईल. तर लक्षात घ्या, पहिला आहे लोकसंख्या. तर लोकसंख्या जर आपण इथे विचार केला तर भारताची लोकसंख्या किती आहे? तर भारताची लोकसंख्या आहे सध्या 121 कोटी. म्हणजे 121 कोटी ही 2011च्या जनगणनेनुसार असेल. आणि तुम्हाला माहिती असेल की 2021 मध्ये जनगणना येणं अपेक्षित होतं पण ते नाही आलं. तर त्यामुळे आपल्याला जी आकडेवारी लक्षात घ्यायची असेल ती हीच आहे 2011ची. तर लक्षात घ्या 2011 नुसार लोकसंख्या आहे आपल्या देशाची 121 कोटी. आणि महाराष्ट्राची किती असेल? तर ही महाराष्ट्राची आहे आपली 11 कोटी 23,74,333. आता लक्षात घ्या, कधीही राज्यसेवेला असे प्रश्न कधी विचारत नाहीत, पण तरी सुद्धा तुम्हाला कंबाईन असे प्रश्न येऊ शकतात. जस्ट आलं तर आपण थोडंसं याला रिवाइज करूयात. बघा, भारताची लोकसंख्या किती आहे? 121 कोटी. महाराष्ट्राची कोटी आहे किती आहे? 11,23,74,333. आता जर आपण हे लक्षात घेतलं, जगाच्या दृष्टिकोनातून भारताची लोकसंख्या ही किती टक्के आहे? तर याचं हे प्रमाण आहे जवळपास 17.5% हे प्रमाण आहे. पण जर मी तुम्हाला असं विचारलं की भारताच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची टक्केवारी ही किती असेल, तर ही आहे आपली 9.28. नेहमी हे लक्षात ठेवा, भारताच्या तुलनेमध्ये 9.28 आणि जगाच्या तुलनेमध्ये भारताची टक्केवारी किती आहे? 17.5. तर ही स्लाइड लक्षात आली का? बघा, भारताची लोकसंख्या 121 कोटी, महाराष्ट्राची आहे 11,23,74,333. जगाच्या तुलनेमध्ये भारताची टक्केवारी आहे 17.5 आणि भारताची तुलनेमध्ये महाराष्ट्राची टक्केवारी आहे 9.28. तर आपण या ठिकाणी हा बेसिक फॅक्ट इथे बघितला. आता दुसरा फॅक्ट आहे आपला क्षेत्रफळाचा. तर इथे लक्षात घ्या मित्रांनो, क्षेत्रफळामध्ये आपल्या भारताचं क्षेत्रफळ किती आहे? ते आहे 32,87,263. तर हे जे काही आकडेवारी आहे 32,87,263 आणि याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की जगाच्या तुलनेमध्ये भारताचा क्रमांक किंवा टक्केवारी ही किती लागते? हे आहे 2.4%. आणि जर आपण या ठिकाणी जर हे बघितलं असेल, जगाच्या तुलनेमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा कितवा क्रमांक आहे? तर हा कितवा असेल? या ठिकाणी इथे 7वा क्रमांक आहे. मग पहिले 6 देश कोणते असतील हो? तर पहिले 6 देश कोणते असतील? रशिया, नंतर आहे कॅनडा, नंतर आहे चायना, USA, ब्राझील, नंतर आहे ऑस्ट्रेलिया आणि नंतर आहे इंडिया. तर याचा आपल्याला एक शॉर्टकट नेहमी इथे लक्षात ठेवायचा आहे. हा शॉर्टकट आहे रशिया कॅन कुबाई. हा नेहमी हा शॉर्टकट इथे लक्षात ठेवा. रशिया म्हणजे रशिया, कॅन फॉर कॅनडा, C फॉर चायना, U फॉर USA, B फॉर ब्राझील, A फॉर ऑस्ट्रेलिया आणि I फॉर इंडिया. रशिया कॅन कुबाई हा शॉर्टकट आहे. तर हे झालं आपल्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून. आता हे लक्षात घ्यायचं आहे की लोकसंख्येमध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे?
तर सध्या आपला दुसरा होता, आता आपण नंबर 1 वरती आलो. मग लक्षात घ्यायचं की आपल्या पहिल्या 5 मध्ये कोण आहेत. लक्षात घ्या, पहिला कोणता असेल? भारत. नंबर 2 आहे चीन. नंबर 3 आहे अमेरिका. नंबर 4 आहे इंडोनेशिया. नंबर 5 आहे पाकिस्तान. तर आपला हे 5 सिक्वेन्स लक्षात ठेवायचे. तर नेहमी 5 यामध्ये थोडे मागे पुढे होऊ शकतात, कधी ब्राझील असेल किंवा पाकिस्तान असेल. तर भारत, चीन, अमेरिका, इंडोनेशिया आणि पाकिस्तान. तर हे आपल्याला 4 इथे लक्षात ठेवायचे. 5वा थोडा मागे पुढे होतोय आकडेवारीनुसार. तर अशा प्रकारचा हे आपला आहे लोकसंख्येनुसार. मग लक्षात घ्या, महाराष्ट्राची टक्केवारी किती आहे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून? तर इथे लक्षात घ्या, महाराष्ट्राची क्षेत्रफळ आहे 3,07,713. किती आहे? 3,07,713. एवढं हे आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. मग भारताच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती टक्के आहे? तर हे आहे 9.36. बघा, जर लोकसंख्या जर विचारली तर 9.36 आणि क्षेत्रफळ जर विचारलं असेल तर लोकसंख्या जर विचारली असेल तर 9.28 आणि जर क्षेत्रफळ विचारलं असेल तर 9.36. आता मला हे बरेच वेळेस या ठिकाणी कन्फ्युजन व्हायचं की 9.28 आहे का 9.36 आहे. मग अशा वेळेस या ठिकाणी एक मी शॉर्टकट तुम्हाला सांगतो. बघा, आपल्या देशामध्ये जमिनीसाठी नेहमी आपले भांडणं होतात. यस, तर जमिनीमुळे भावाभावाचे 36 आकडे होतात. तर म्हणजे काय असेल? 9.36 असं काहीतरी लक्षात ठेवा. जमिनीमुळे भांडण निर्माण होणे म्हणजे काय? 36चा आकडा. तर इथे नेहमी लक्षात ठेवायचंय, क्षेत्रफळानुसार टक्केवारीमध्ये किती असेल? 9.36. क्लिअर झालं? 2 मिनिटात मी आकडेवारी तुम्हाला परत रिवाइज करतो. भारताची लोकसंख्या आहे 121 कोटी. महाराष्ट्राची आहे 11,23,74,333. क्षेत्रफळाचा जर विचार केला, जगाच्या तुलनेमध्ये भारताचा आहे 17.5, महाराष्ट्राचा आहे 9.28. हे झालं आपलं लोकसंख्या. आता बघूयात क्षेत्रफळ. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून भारताचं क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713. यामध्ये जर आपण जर विचार केला, जगाच्या तुलनेमध्ये देशाचं क्षेत्रफळ किती आहे? किती टक्के? 2.4. क्रमांक आहे 7वा. आणि जर आपण जर हे लक्षात घेतलं तर आपल्या महाराष्ट्राची टक्केवारी किती आहे भारताच्या तुलनेमध्ये? 9.36. आता मित्रांनो, मला सांगा, भारतामध्ये लोकसंख्येच्या नुसार तुम्हाला माहीतच असेल किती राज्य हे पहिले आहेत. पहिले 3 राज्य मला सांगा. सर्वात जास्त लोकसंख्या ही कोणत्या राज्याची आहे? तर पहिला असेल आपल्या या ठिकाणी ती UP. दुसरं कोणतं असेल? दुसरं आहे महाराष्ट्र. यस. तिसरं सांगा कोणतं असेल? मध्य प्रदेश की बिहार? बिहार. हे झालं तुमचं लोकसंख्येनुसार. आता मला सांगा मित्रांनो, क्षेत्रफळानुसार सर्वात जास्त कोणत्या राज्याचं क्षेत्रफळ असेल? तर पहिला आहे राजस्थान. नंबर 2 ला कोण आहे? मध्य प्रदेश. आणि नंबर 3 ला कोण असेल? महाराष्ट्र. म्हणजे बघा, लोकसंख्येमध्ये आपण नंबर 2 ला आहोत आणि क्षेत्रफळामध्ये किती आहोत? नंबर 3 ला आहोत. हे नेहमी लक्षात ठेवा. चला, आपण हे इथे बेसिक आकडेवारी इथे बघितलेली आहेत. राजस्थान नंबर 1, मध्य प्रदेश नंबर 2 आणि महाराष्ट्र नंबर 3. सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे आपल्या महाराष्ट्राचा? नगर, पुणे, नाशिक, गडचिरोली. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आपल्या भारताची घनता किती आहे? डेन्सिटी. आता घनता म्हणजे काय की एका स्क्वेअर किलोमीटर मध्ये किती लोक राहतात त्याला म्हणतो आपण घनता. तर आपल्या देशाची आहे 382 आणि आपल्या महाराष्ट्राची किती असेल? 365. म्हणजे देशापेक्षा महाराष्ट्राची घनता ही कमी आहे, हे लक्षात घ्या. चला, पुढचा मुद्दा आपण इथे लक्षात घेऊयात. आता पुढचा मुद्दा जे आहे त्याच्यामध्ये बेसिक काही संकल्पना आहे, जसं की जन्मदर, मृत्यूदर आणि जीवित प्रमाण दर. जन्मदर म्हणजे काय? 1000 मुलांमागे किती बाळांचा जन्म होतो याला म्हणतो आपण जन्मदर. मृत्यूदर म्हणजे काय? 1000 मागे किती लोकांचा मृत्यू होतो याला म्हणतो आपण मृत्यूदर. आणि जीवित प्रमाण दर म्हणजे काय असेल? जो काही गॅप आहे जन्मदर आणि मृत्यूदर याच्यामधला गॅप, यालाच काय म्हणायचं आपण या ठिकाणी? इथे जीवित प्रमाण दर असं म्हणायचं. क्लिअर झाले तुम्हाला हे 3 शब्द? आता याच्यामध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये आणखीन 3 शब्द आहेत. एक आहे न्यूनतम लोकसंख्या, अधिकतम लोकसंख्या आणि पर्याप्त लोकसंख्या. पर्याप्त लोकसंख्या म्हणजे काय? तर याचा जो काही संबंध जो काही सांगितला असेल हा आहे लोकसंख्या आणि नैसर्गिक साधन संपत्ती. लोकसंख्या आणि नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये
काय संबंध आहे? समजा लोकसंख्या आणि नैसर्गिक साधन संपत्ती जर समान असेल तर याला म्हणतो आपण पर्याप्त लोकसंख्या. अधिकतम लोकसंख्या म्हणजे काय? जर हे प्रमाण जर जास्त असेल नैसर्गिक साधन संपत्तीपेक्षा, लोकसंख्या जर जास्त असेल याला म्हणतो आपण अधिकतम लोकसंख्या. आणि न्यूनतम लोकसंख्या म्हणजे काय? लोकसंख्या कमी आहे आणि साधन संपत्ती ही जास्त आहे, याला म्हणतो आपण न्यूनतम लोकसंख्या. न्यूनतम म्हणजे कमी लोकसंख्या, अधिकतम म्हणजे जास्त लोकसंख्या, पर्याप्त म्हणजे काय? समान. अशा प्रकारचे आपण इथे 3 शब्द लक्षात घेतलेले आहेत. आता आणखी एक शब्द आहे ज्याला म्हणतो आपण लोकसंख्या लाभांश. याला आपण इंग्लिशमध्ये डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हणतो. आता बघा मित्रांनो, डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय? जसं की काल आपण इथे डिस्कस केलं होतं की लोकसंख्येचे आपल्याला 3 गट आहेत. कोणकोणते? 0 ते 14, 15 ते 59 आणि नंतर आहे 60 अबाव. तर आपले हे सगळे गट आहेत, बरोबर आहे. आता मला सांगा यापैकी असा कोणता गट आहे की जो देशाला नेहमी फायद्याचा असतो? तर हा कोणता आहे? आपला 15 ते 59 हा आपला फायद्याचा गट आहे. यालाच आपण या ठिकाणी इथे म्हणतो आपण उत्पादक लोकसंख्या. आता उत्पादक लोकसंख्या म्हणजे काय? की अशा प्रकारचा गट जो काम करू शकतो, जो देशाला फायद्याचा असतो, याला म्हणतो आपण उत्पादक गट. आणि इथे आपल्याला हे समजून घ्यायचंय की लोकसंख्या लाभांश म्हणजे काय? तर लोकसंख्या लाभांश या शब्दाचा असा अर्थ होतो की जेव्हा देशामध्ये तुमचा हा गट जो आहे उत्पादक हा जास्त असणे आणि अनुत्पादक जो काही गट आहे, अनुत्पादक म्हणजे कोणता गट असेल? जसं की 0 ते 14 आणि 60 अबाव हा अनुत्पादक आहे, हा कमी आहे. लक्षात घ्या, जेव्हा देशामध्ये उत्पादक हा गट जास्त आहे, अनुत्पादक गट हा कमी आहे, परंतु यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जेव्हा देशाला लोकसंख्येचा फायदा होतो. बघा, लोकसंख्येचा देशाला फायदा होतो का? तर होतो. कारण की या उत्पादक लोकसंख्येमुळे देशामध्ये मागणी वाढते, देशामध्ये GDP वाढतो, देशाचा महसूल वाढतो आणि सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या होतात. कारण की हा गट जो आहे तो नेहमी काम करतो. पण विचार करा मित्रांनो, जर या गटाने जर काम नाही केलं, जर याला जर चुकीच्या गोष्टी जर मिळाल्या असतील तर अशा वेळेस काय होते? तर या लोकसंख्येचा आपल्या समाजाला तोटा होतो. म्हणजे याचा अर्थ हा होतो की जर या उत्पादक गटाला आपण चांगलं शिक्षण दिलं असेल, रोजगार दिला असेल, चांगल्या जर गोष्टी आपण त्यांना दिल्या असेल, कौशल्य दिलं असेल, तर नक्कीच आपल्या लोकसंख्येला आणि देशाला फायदा होतो. आणि जेव्हा हा फायदा होतो या स्थितीला आपण म्हणायचं इथे लोकसंख्या लाभांश. परत मी रिपीट करतो शॉर्टकटमध्ये, लोकसंख्या लाभांश म्हणजे काय? जेव्हा उत्पादक लोकसंख्येचा फायदा जेव्हा देशाला होतो, ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था वाढते, याला म्हणतो आपण लोकसंख्या लाभांश. परंतु जेव्हा ह्या लोकसंख्येचा फायदा न होता जेव्हा तोटा होतो, याला म्हणतो आपण लोकसंख्या अभिशाप. त्याला आपण इंग्लिशमध्ये डेमोग्राफिक नाईटमेअर असं म्हणतो. आणि डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय? तर फायदा होणे असा तो अर्थ आहे. तर हा जो काही अर्थ आहे तोच तुम्हाला इथे सांगण्यात आलेला आहे. याच्यावरती तुम्हाला नेहमी या वाक्यावरती प्रश्न असतात. आता एक दुसरा शब्द आहे, तो आहे आपला लोकसंख्या विस्फोट. आता लोकसंख्या विस्फोट मध्ये आपण बघू शकतो की एक गाडी आहे, या गाडीमध्ये एकदम लोक बसलेत, एकदम ऐसपैस लोक बसलेत. परंतु ही घटना कधीची आहे? 1961 ची. पण जसं आपण 2011 मध्ये आलो तसं काय झालं असेल? एकदम गर्दी झाली गाडीमध्ये. बिचारा ड्रायव्हर कुठे आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही, एकदम दाटी वाटीने बसलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो? लोकसंख्या विस्फोट. लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय? खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढणे. पण आता हे खूप मोठे प्रमाण म्हणजे काय आहे एक्झॅक्टली? तर लक्षात घ्या, इथे जेव्हा आर्थिक वृद्धी, जेव्हा आपल्या देशामध्ये आर्थिक वृद्धी ही जी काही वाढ आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. कशापेक्षा? जेव्हा आपल्या देशामध्ये लोकसंख्या वाढ ही वृद्धीपेक्षा किंवा याला म्हणून आपण आर्थिक वृद्धीपेक्षा जास्त असते. एक उदाहरण घेऊयात. समजा आर्थिक वृद्धी आहे आपली 5%, पण लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढत आहे? 12%. म्हणजे आपण म्हणतो खाण्यापेक्षा कशाचं प्रमाण वाढत चाललंय?
लोकसंख्येचं प्रमाण हे वाढत चाललंय. याला म्हणतो आपण या ठिकाणी लोकसंख्या विस्फोट. क्लिअर झालं. आतापर्यंत आपण जवळपास 6 ते 7 संकल्पना आपण इथे बघितल्यात. लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय, लोकसंख्या लाभांश, अधिकतम, न्यूनतम, पर्याप्त लोकसंख्या, नंतर आहे जन्मदर, मृत्यूदर आणि जीवित प्रमाण दर. आता आपण ह्या सगळ्या इथे बेसिक गोष्टी इथे आपण समजण्याचा प्रयत्न केला. आता आपण डायरेक्टली आपल्या मुद्द्यावरती येणार आहोत आणि हा मुद्दा आहे आपल्या देशामध्ये असणारे सिद्धांत. तर लक्षात घ्या, 2 प्रकारचे सिद्धांत आपल्या देशावरती अभ्यास करायचा आहे. एक सिद्धांत आहे आपला लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आणि दुसरा सिद्धांत आहे आपला माल्थस सिद्धांत. आता हे सगळं समजून घेण्याआधी आपण थोडंसं बॅकग्राऊंड मध्ये जाण्याचा इथे प्रयत्न करूयात. आता बघा, इथे तुम्हाला हे 10-10 वर्षाचे तुम्हाला इथे वर्ष दिसत आहेत. 2011 पर्यंत, तर 1961 पासून. आता या डायग्राम मध्ये तुम्हाला हेच मला सांगायचं आहे की कोणत्या वर्षामध्ये आपल्या देशाची लोकसंख्या जो काही दशवार्षिक वृद्धी दर आहे. दशवार्षिक वृद्धी दर म्हणजे काय, 10 वर्षामध्ये असणारा वृद्धी दर, याला म्हणतो आपण दशवार्षिक वृद्धी दर. कोणत्या वर्षामध्ये दशवार्षिक वृद्धी दर हा सर्वात जास्त आहे, तर हा कधीचा असेल 1961-1971चा हा सर्वात जास्त आहे. आणि हे प्रमाण किती असेल हो, 24.80 आहे. हे सर्वात जास्त प्रमाण आहे. कोणत्या वर्षामध्ये आपला दशवार्षिक वृद्धी दर हा सर्वात कमी होता, तर हा आहे 2011 मध्ये आणि हे प्रमाण किती असेल 17.64. आणि हा आकडा तुम्हाला डेफिनेटली पार करायचा आहे. हा आहे तुमचा 17.64. 2011 ची दशवार्षिक वृद्धी दर किती आहे 17.64 आणि सर्वात जास्त किती आहे 24.80. जर मी तुम्हाला जर असं विचारलं की आपल्या भारतामध्ये 1951 पासून तर 2011 पर्यंत लोकसंख्या दशवार्षिक वृद्धी दर हा सातत्याने वाढत चाललेला आहे, तर हे वाक्य बरोबर असेल का, नाही. कारण की लक्षात घ्या, हा वृद्धी दर जो आहे हा भलेही या ठिकाणी इथे वाढला असेल पण त्याच्यानंतर हा कमी कमी होत गेलेला आहे. जर मी तुम्हाला असं म्हटलं की आपल्या देशामध्ये 1951 पासून तर 11 पर्यंत दशवार्षिक वृद्धी दर सातत्याने कमी 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 होत आहे, तर हे वाक्य बरोबर असेल का, हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे. का चुकीचं आहे, कारण की इथे 51 मध्ये आपली कमी होती, इथे वाढली, त्याच्यानंतर ही कमी कमी होत गेलेली आहे. आता माझं तिसरं स्टेटमेंट आहे की भारतामध्ये 1961 नंतर 2011 पर्यंत लोकसंख्या ही सातत्याने कमी 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 होत चाललेली आहे, तर हे वाक्य काय असेल सर, बरोबर आहे. कारण की बघा ना, कमी कमी होत चाललेली आहे. तर हा डायग्राम तुमच्या हा लक्षात आलेला आहे. याच्यामध्ये काही क्वेश्चन किंवा काही डाऊट्स. आता बघा, हे सगळं तुम्हाला मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण थोडंसं मागे येऊयात. जशी आपण दशवार्षिक वृद्धी दर बघितला असेल तसा हा तुमचा वार्षिक वृद्धी दर आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, 1911 मध्ये आपल्या देशाची लोकसंख्या होती 25,20,00,000. त्याच्यानंतर आज आहे 121 कोटी. म्हणजे ही वाढ किती पटनं झालेली आहे, जवळपास 9 ते 10 पटने झालेली आहे. येस ऑर नो. आता याच्यामध्ये मला सांगा, 2011 आणि 1911 म्हणजे किती वर्ष झालेत, केवळ 100 वर्ष. म्हणजे 100 वर्षात आपली लोकसंख्या किती पट झालेली आहे, किती पट झालेली आहे, 9 पट झालेली आहे. मग आता मला सांगा, पुढच्या 50 वर्षामध्ये आपली ही लोकसंख्या किती पट व्हायला हवी. म्हणजे आता 121 कोटी आहे, तर मे बी 200 कोटी व्हायला हवी किंवा 300 कोटी व्हायला हवी. पण तुमच्या हे लक्षात यायला हवं की आज आपल्या देशामध्ये एवढी लोकसंख्या आहे, तर आज आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम बघावे लागतात. जाता येताना प्रॉब्लेम्स होते, ट्रॅफिक असते, जिकडे तिकडे लोकसंख्या आहे. पण विचार करा, जर 50 वर्षामध्ये जर लोकसंख्या जर दुप्पट होत असेल तर याचा अर्थ काय आहे, आपल्याला राहणं मुश्किल आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, ते आपण म्हणतो ना, कोणत्याही गोष्टीची पीक लेवल असते. तर आपल्या देशाची पीक लेवल काय आहे सध्या 121 कोटी. आता इथून जो काही दर आहे आपला लोकसंख्येचा वृद्धी दर हा आता कमी कमी होत चाललेला आहे. तुम्हाला प्रश्न पडायला हवा की कमी कमी होणे म्हणजे काय, तर वृद्धी दरामध्ये कमी होणं. जसं की आपण इथे बघितलंय बघा, आधी हा दर किती होता 24%, 23%, 21%, 17% आणि कदाचित इथून पुढे 10% सुद्धा आपला हा असू शकतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ही लोकसंख्या आपली ही कमी का होत चालली, याच्यामागे कारण काय. खूप सारे कारण हे तुम्हाला मी सांगणार आहे.
तर त्यामुळे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये अशी अजिबात भीती बाळगू नका की भविष्यामध्ये काही दिवसामध्ये लोकसंख्या खूप वाढेल. खूप काही वाढणार नाही. इवन हे लक्षात घ्या, भारतासाठी सर्वात महत्त्वाचं हे पॉझिटिव्ह पॉईंट आहे लोकसंख्या. कारण की तुम्हाला माहित आहे की एक आपले तज्ज्ञ व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे एलन मस्क. ते म्हणतात की जर आपल्याला जर पृथ्वीवरती जर जगायचं असेल तर तुम्ही बिनधास्त लोकसंख्या वाढवा. आणि तुम्हाला माहित आहे की असेल की एलन मस्क या व्यक्तीला स्वतः 7 ते 8 मुलं आहेत. तो म्हणतो की बिनधास्त लोकसंख्या वाढवा. ते का वाढवत असेल त्याचं त्याला लॉजिक माहिती आहे, पण तो सगळ्यांना हा सांगत फिरतो. येस, हा, मंगळ ग्रहावरती जाण्यासाठी ते वाक्य बरोबर आहे, पण लक्षात घ्या त्याच्या मागे आणखीन दुसरं पॉलिसी आहे. कारण की जेवढी जास्त लोकसंख्या असेल तेवढी जास्त डिमांड असेल ना, आणि जेवढी जास्त डिमांड असेल तेवढं त्यांचा उद्योग हे जास्त चालेल, असं त्याला काहीतरी ते म्हणायचं आहे. पण मुळात ते कारण नाही आहे, त्याच्या मागे दुसरं कारण आहे. जेव्हा मी याचं कारण शोधलं तेव्हा असं इथे कारण मला आढळलं की भविष्यामध्ये काही वर्षांमध्ये किंवा काही दशकामध्ये आपल्या पृथ्वीवरती महारोग फैलण्याची शक्यता जास्त आहे. आणि असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये करोडो लोकांचा मृत्यू होईल असा अंदाज व्यक्त केला जातो. कारण की आज सध्या तुम्हाला माहीत असेल की जे आपले बर्फ वगैरे आहेत, या बर्फामध्ये असणारा जो काही विषाणू आहे, जो 50,000 वर्षापूर्वी सापडला होता, तर तशा प्रकारचे विषाणू आता सध्या ते बाहेर पडत आहेत. कारण की क्लायमेट चेंज असल्यामुळे बर्फ वितळत आहेत आणि त्याच्यामधून अनेक प्रकारचे रोग होण्याची इथे शक्यता आहे. जसं की 50,000 वर्षापूर्वी असणारा जो काही झॉम्बी व्हायरस आहे तो सध्या आढळलेला आहे. सगळ्यांना झॉम्बी मूवी माहित आहे? झोंबी, सगळेजण असे वेड्यासारखे करतात, एकमेकांना खातात, मारतात, झोंबी. तसा प्रकार या ठिकाणी ते वाढण्याची शक्यता आहे असा सायंटिस्ट अंदाज वर्तवतात. पण डोंट वरी, आपला काळ हा सेफ आहे. पुढचे 30-40 वर्ष आपण सेफ मध्ये असणार आहोत, डोंट वरी. नंतर आपल्या पिढीचा अवघड आहे. चला, कम टू द पॉइंट. मला हे सांगायचं की लोकसंख्या जी वाढते याचं प्रमाण आता या ठिकाणी इथे कमी झालेलं आहे. आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आपल्याला की जो काही दशवार्षिक वृद्धी दर आहे तो बघा तुम्ही इथे आधी किती होता, 3 वाढत गेला, नंतर हा कमी होत गेला. मग आता लक्षात घ्या की आता ही लोकसंख्या ही का कमी होत असेल? आधी प्रमाण हे खूप जास्त होतं. जसं की माझी आजी पणजी असेल तर त्यांना जवळपास 12, 15 मुलं होते. माझ्या आजीला असं म्हटलं जातं की 4 मुलं होते. माझ्या वडिलांना फक्त 2च मुलं आहेत. उदाहरण सांगतोय. कदाचित मला 1च मुलगा असेल. म्हणजे आधी हे प्रमाण जे होतं ते डझनामध्ये होतं. यस ऑर नो? 2 डझन, अर्धा डझन, 1.5 डझन. आणि आता हे प्रमाण काय आहे? नॉर्मली म्हणजे आपले जे काही आईवडील आहेत त्यांचं जे काही ॲव्हरेज होतं ते 3चं ॲव्हरेज होतं. 3 किंवा 3.5 किंवा 4. पण आपलं जे काही ॲव्हरेज आहे आपल्या पिढीचं, हे ॲव्हरेज कितीवरती येऊन पोहोचले? 2 किंवा 1. इव्हन तुम्हाला माहित असेल की हे प्रमाण जे आहे ॲव्हरेजचं प्रमाण हे का बदललं असेल? कारण की आपले आई वडील किंवा आपले जे काही आजोपंजोबा आहेत ते 5-5, 6-6 मुलं अफोर्ड करू शकायचे. कारण की तेव्हा शिक्षणाचा खर्च नव्हता, तेव्हा महागाई कमी होती किंवा काही प्रॉब्लेम नव्हते. आज खूप साऱ्या गरजा आहेत. जर समजा मी विचार केला की मला 5 मुलं हवेत, तर 5 मुलं सांभाळणं म्हणजे काय असेल? वाट आहे. कारण की एवढा मोठा मुलांचा खर्च, शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च, कपडे लत्यांचा खर्च हा खूप जास्त आहे. म्हणजे मी म्हणेल की ज्याच्याकडे करोड रुपये आहेत ना तेच अफोर्ड करू शकते. सामान्य व्यक्ती 3-4 मुलं अफोर्ड करू शकत नाही. शहरामध्ये तर अजिबातच नाही. हे तर झालं तुमचं एक कारण छोटंसं. पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण आहे महिलेचं सक्षमीकरण, महिला एम्पॉवरमेंट. आता तुम्ही म्हणाल कसं काय? बघा, आधीच्या काळामध्ये कसं असायचं, मुलीचं 15-16 वर्ष झालं की लग्न व्हायचं. परंतु आज जो काही ट्रेंड आहे तो थोडासा बदललेला आहे. याच्यामुळे तुम्हाला माहित असेल की आज 21-22 वर्ष झाले तरी मुलीचे लग्न होत नाही. ते का होत नाहीत? कारण की त्यांना त्यांचं करिअर असते, त्यांचं एज्युकेशन असते त्यामुळे. पण आधी हा काही प्रकार होता का? 15-16 झाले की लग्न करून टाका. तुम्हाला माहित असेल की आधीच्या काळामध्ये तर 11व्या वर्षी लग्न व्हायचे, 9व्या वर्षी लग्न व्हायचे, किंवा तुम्हाला माहित असेल की पोटामध्येच लग्न व्हायचे. हा प्रकार आहे, होता, आता नाही येतो. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की लग्नाला किती महत्व होतं. परंतु आता काही आहे का? आता सर्वात जास्त कशाला महत्व आहे? स्वतःचं स्वातंत्र्य. आणि नंबर 2 काय असेल? स्वतःचं करिअर. आणि तुम्हाला माहित असेल आज जर समजा एखादी शिकलेली मुलगी असेल, समजा 25-26 वर्षाची, तर तिला समजा तिच्या नवऱ्याने सांगितलं की आपल्याला 4 बाळांचा प्लॅन करायचा आहे, काय होईल? जी काही ताई आहे, जी काही बाई, ती सरळ सांगेल की सॉरी, आपण 1 किंवा 2 अफोर्ड करू शकतो. म्हणजे जे काही स्वातंत्र्य आहे बालकाचं किंवा तिला किती मुलं असावं
हे स्वातंत्र्य आजची महिला सांगू शकते, बिनधास्त सांगू शकते. पण मला सांगा, हे प्रमाण जे आहे ते 30-40 वर्ष आधी होऊ शकत असायचं का? नवरा त्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी थोपवल्या जायच्या की नाही, चालू आहे चालू दे, जोपर्यंत चालायचे तोपर्यंत चालू दे. मग कळतं की अरे 5-6 मुलं झालेत, मग कळतं की चला थांबवा. पण आता तसं नाही. आता बऱ्याच प्रकारचे प्रिकॉशन सध्या उपलब्ध आहे आणि विशेषतः महिला सक्षमीकरण हे प्रमाण वाढलेलं आहे. महिला स्वतःहून सांगू शकते की नाही मला एकच मुलगा हवाय किंवा 2 मुलं हवे. आणि विशेषतः आज ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. मला सांगा मित्रांनो, एक आजी होत्या, मी त्यांना विचारलं की तुम्हाला अर्धा डझन मुलं असण्याचं कारण काय? तर त्यांनी मला म्हटलं की मुर्द्या तुला काही कळत नाही का, असं कसं विचारतो? म्हटलं आजी मी तसं नाही विचारत आहे, मी असं विचारतोय की एक्झॅक्टली हे एवढं मुलं ठेवण्याचं कारण काय? तर त्या आजीने सरळ सरळ उत्तर दिलं की तेव्हा सगळ्यांनाच असायचे एवढे, मलाही होते तेवढे. तर मी म्हटलं बरोबर आहे, पण तेव्हा सगळ्यांना एवढे का होते? तर तेव्हा आजीला थोडासा विचार करून सांगितलं की आमच्या काळामध्ये आहे ना, असे रोगराई जी होती ती खूप जास्त होती. एकदा एखादा रोग आला की लोक मरून जायचे, मुलं मरून जायचे. साधा ताप जरी आला ना तर मुलांचा मृत्यू व्हायचा. आणि तेव्हा असं म्हटलं जायचं की जर 5-6 मुलं असतील तर ऍटलिस्ट 1-2 तरी जगेल, एखादी रोगराई आली तर. त्या हिशोबाने सेफ अँगल म्हणजे काय असेल, 5-6 मुलं पैदा करणे. लिटरली हे तसं होतं, तसा तो विचार केला जायचा. परंतु आज असं काही आहे का हो? आज तुम्हाला माहिती आहे की आपण कॅन्सर असेल किंवा वेगळ्या प्रकारचे आजार असेल याच्यावरती आज आपण मात करू शकतो. एवढंच नाही, जर एखाद्याला समजा किडनी नसेल तर ते किडनी आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. इव्हन ब्रेनमध्ये काही इश्यू असेल तर ब्रेनमध्ये आपण रिपेअरिंग करू शकतो. एवढे आपल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी गेलेली आहे. म्हणजे काय झालं असेल, आपल्या देशामध्ये आरोग्याच्या सुविधा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे, लोकांचं चांगलं शिक्षण वाढलेलं आहे, लोकांचा जो काही अप्रोच आहे समाजाबद्दल स्वतःबद्दल तो बदललेला आहे. आणि विशेषतः जी काही विवाहाबद्दल जी काही मान्यता आहे ती पूर्णतः बदललेली आहे. जसं की तुम्हाला माहित असेल, म्हणजे पाश्चात्य कंट्रीमध्ये ते नॉर्मल आहे की लोक लग्नच करत नाहीत. परंतु आता हा जो काही ट्रेंड आहे तो आपल्या भारतामध्ये सुद्धा आता आलेला आहे. आपल्या भारतामध्ये तुम्हाला माहित असेल की आता एक सोलो ट्रेंड चालू आहे. सोलो ट्रेंड असेल किंवा त्याला म्हणतो आपण लिव्ह इन रिलेशनशिप प्रकार. काय आहे तो प्रकार? म्हणजे लग्न न करता सोबत राहणे, त्याला म्हणतो आपण लिव्ह इन रिलेशनशिप. आणि सोलो ट्रेन या शब्दाचा अर्थ हा होतो की स्वतःबरोबर स्वतःचं लग्न करणे. म्हणजे आयुष्यामध्ये मला पार्टनर नकोय, आयुष्यामध्ये मला लग्न नकोय, मला जबाबदारी नकोय. अशा प्रकारचा काही ट्रेंड आहे तो आपल्या भारतामध्ये येत चाललाय. इव्हन आता एक गुजरातची एक घटना आहे, तर त्या मुलीने कृष्णाबरोबर लग्न केलं. मग हा प्रकार तसा आपल्या भारतामध्ये जुनाच आहे, तसं तर आपण देवदासी हा प्रकार म्हणतो. पण आता हा ट्रेंड जो आहे तो वाढत चाललाय, कारण की लोकांना माहित आहे की मुलं बाळ पैदा करा, त्यांच्यासाठी जबाबदारीने काम करा आणि भविष्यामध्ये काय होणार आहे, स्वतःच लाईफ पुढे जाणार आहे. तर लोक आता ह्या ट्रेंडने चाललेले आहेत. आणि ज्यामुळे आता जे काही मुलं पैदा करणे हा जो काही ट्रेंड आहे आता तो थांबलेला आहे. आता कोणता ट्रेंड आहे? ओनली सेल्फ फोकस. माझी लाईफ आहे, मी एन्जॉय करेल बिंदास, एंटरटेनमेंटसाठी एक मुलगा पैदा करेल, संपलं. त्यांनी नाही जगवलं तरी चालते. यस, अशा प्रकारे आता सध्या हा ट्रेंड चालू आहे. म्हणून लक्षात घ्या, हा जो काही ट्रेंड आहे लोकसंख्येचा आता आपला हा बदलत चाललेला आहे. म्हणजे विवाहाबद्दल जी काही मान्यता आहे आता ती बदलत चाललेली आहे. तर इथून पुढे सुद्धा आपल्या जे देशाची लोकसंख्या आहे ती कमी कमी होणार आहे. एवढंच नाही तर तुम्हाला माहिती असेल, जपान या देशाची लोकसंख्या ही आता -मध्ये निघून चालली. इव्हन केरळची सुद्धा लोकसंख्या जी आहे ती सध्या 0 पेक्षा कमी कमी होत चाललेली आहे. म्हणजे जो काही ट्रेंड आहे समाजाचा तो बदलत चाललाय. म्हणजे हा जो काही ट्रेंड आहे समाजाचा हा बदलण्याचं कारण काय असेल हो? जे मी तुम्हाला आता कारण सांगितले असते, हा ट्रेंड बदलण्याचं कारण काय असेल? याच्यामध्ये फक्त 3च कारण आपण इथे सांगू शकतो. की एक आहे व्यवसाय बदलणे, म्हणजे याला म्हणतो आपण ट्रान्झिशन होणे. लक्षात घ्या, प्रामुख्याने आपल्या देशामध्ये 3च व्यवस्था आहेत: कृषी व्यवस्था, उद्योग व्यवस्था आणि तिसरा कोणती व्यवस्था आहे? सेवा सेक्टर्स. लक्षात घ्या, लोकसंख्येवरती परिणाम करणारा घटक कोणता असेल? की व्यवसाय बदलणे. आता एक तुम्हाला याचं एक उदाहरण मी इथे सांगतोय. बघा, पहिली व्यवस्था जी आहे आपली कृषी व्यवस्था. आपल्या भारतामध्ये जेव्हा कृषी अवस्था होती तेव्हा गरिबी ही खूप जास्त होती, तेव्हा अज्ञान हे खूप जास्त होतं, तंत्रज्ञानाचा खूप मोठा अभाव होता. येस ऑर नो? मग आता मला सांगा, जर कृषी अवस्था जर असेल तर लोकांचा जो काही जन्मदर जो आहे, जो काही बर्थ रेट जो आहे हा जास्त असेल का कमी असेल? अज्ञान आहे, तंत्रज्ञान कमी आहे, तर बर्थ रेट हा आपला हा नक्कीच जास्त असेल.
मग आता मला सांगा, जर बर्थ रेट जर जास्त असेल, जर डेथ रेट कसा असेल, डेथ रेट सुद्धा हा जास्त असेल, कारण की तंत्रज्ञान नाहीये, आरोग्याच्या सुविधा नाहीये, तर त्यामुळे जन्मदर सुद्धा जास्त आहे आणि मृत्यूदर सुद्धा जास्त आहे. आता बघा दुसरी अवस्था आहे, दुसरी अवस्था आहे आपली उद्योग अवस्था. याच्यामध्ये उद्योगाचा मोठ्या प्रमाणात इथे मध्ये आपल्याला विकास होताना इथे दिसतोय. आता मला सांगा मित्रांनो, जर उद्योगाची जर अवस्था जर विकसित होत असेल तर नक्कीच लोकांचं जे आरोग्य आहे ते सुधारलेलं आहे, लोकांचा राहणीमानाचा दर्जा आहे तो सुद्धा सुधारलेला आहे. मग मला सांगा, डेथ रेट जो आहे तो वाढणार आहे का कमी होणार आहे? तर आपला हा कमी होणार आहे, परंतु जे बर्थ रेट आहे तो या ठिकाणी इथे वाढलेला आहे. आता बघा, बर्थ रेट वाढलेला आहे पण डेथ रेट कमी झालेला आहे. याचा परिणाम काय असेल? लोकसंख्या वाढ ही खूप मोठ्या प्रमाणात झालेली असेल, कारण की हा जो गॅप आहे तो जास्त आहे. आता नंतर आहे तिसरी अवस्था, ज्याला आपण शहरीकरण अवस्था असं म्हणतो. आता शहरीकरण अवस्था म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आता लोक वेल मॅच्युअर झालेले आहेत. आता लोकांना कळायला लागले की आता लोकसंख्या नकोय, म्हणजे आता लोकांनी काय केलं असेल, यांचा बर्थ रेट जो आहे तो आता कमी केला. एवढंच नाही तर कालांतराने जो काही डेथ रेट आहे हा सुद्धा आपला कमी झालेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, लोकसंख्येच्या आपल्याला इथे 3 अवस्था दिसत आहेत. पहिली अवस्था आहे, दुसरी अवस्था आहे आणि तिसरी अवस्था आहे. मग आता याच्यामध्ये मला सांगा, कोणत्या अवस्थेमध्ये आपल्या देशाची लोकसंख्या ही जास्त असणार आहे? यस, तर याच्यामध्ये जी दुसरी अवस्था आहे याच्यामध्ये लोकसंख्या ही खूप जास्त असणार आहे, जास्त लोकसंख्या असणार आहे. याच्यामध्ये काय होणार आहे? पहिल्या अवस्थेमध्ये एकतर लोकसंख्या आपली ही कमी असेल किंवा स्थिर असेल, आणि ह्या तिसऱ्या अवस्थेमध्ये सेम लोकसंख्या एकतर कमी असेल किंवा आपल्या देशाची लोकसंख्या ही आपली स्थिर असेल. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, कोणत्या अवस्थेमध्ये आपल्या देशाची लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते? ही आहे आपली दुसरी अवस्था. आता इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं मित्रांनो की भारत यापैकी कोणत्या अवस्थेमध्ये आहे? कोणी सांगू शकेल मला? यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की भारताची अवस्था सुद्धा याच्यामध्ये आपल्याला डिसाइड आहे. जसं की 1921 पर्यंत जी भारताची जी व्यवस्था आहे, 1921 पर्यंत ही कोणती अवस्था असेल? आपली पहिली अवस्था. त्याच्यानंतर आपल्या भारताची ही दुसरी अवस्था आहे, 1921 ते 1991 पर्यंत आपली ही दुसरी अवस्था आहे. आणि तिसरी अवस्था कधी असेल? 1991 पासून तर आतापर्यंत ही तिसरी अवस्था आहे. तुम्हाला नेहमी परीक्षेला प्रश्न असा विचारला जातो की भारताची सध्याची कितवी अवस्था आहे? तर भारत हा किती अवस्थेमध्ये असेल? तिसऱ्या अवस्थेमध्ये आहे. लक्षात आलं सगळ्यांना? ह्या 3 अवस्था. तुम्हाला यापैकी सर्वात महत्त्वाची अवस्था ही आहे 1921 ते 1991. का महत्वाची असेल? कारण की यामध्ये आपल्या देशाची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. आता मला सांगा लॉजिक बेस, यामध्ये 1921 नंतर देशाची लोकसंख्या ही वाढलेली आहे 91 पर्यंत, परंतु 1991 नंतर देशाची लोकसंख्या कमी का झाली असेल? यस, काय रिझन असेल? सर्वात महत्त्वाचं रिझन आपल्याला हे सांगता येईल की देशामध्ये आपलं जे हे आहे शिक्षण आहे ते वाढलेलं आहे, महिलांचं जे सक्षमीकरण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारलेला आहे, आरोग्य सुधारलेलं आहे. त्यामुळे 1991 नंतर जी काही लोकसंख्या आहे ती आपल्याला कमी कमी होताना आपल्याला दिसते. तर हे तुमच्या ह्या 3 अवस्था इथे लक्षात आलेल्या आहेत. याच्यामध्ये काही क्वेश्चन किंवा काही डाऊट्स हे नेहमी लक्षात ठेवा. बर्थ रेट सुद्धा वाढलेला आहे, जन्मदर सुद्धा वाढलेला आहे, मृत्यूदर सुद्धा वाढलेला आहे. परिणामी लोकसंख्या आपली काय असेल? कमी आहे. जेव्हा तुमचा जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही वाढतो, बर्थ रेट जेव्हा वाढतो आणि मृत्यूदर कमी होतो तेव्हा लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. परंतु जेव्हा बर्थ रेट आणि डेथ रेट दोन्हीही कमी असतो तेव्हा काय होते? आपल्या लोकसंख्या ही आपली स्थिर असते. आता अशा प्रकारच्या आपण ह्या 3 अवस्था बघितल्यात, आणि ह्या ज्या 3 अवस्था आहे या सिद्धांताला आपण म्हणत असतो लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. चला, लक्षात आला लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. आणि हा जो की सिद्धांत जो असेल मित्रांनो, तर याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की हा सिद्धांत आपल्याला कोणी मांडला असेल, कारण की या सिद्धांतावरती आपल्याला नेहमी इथे प्रश्न विचारले जातात.
तर लक्षात घ्या, हा जो काही सिद्धांत आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, हा सर्वप्रथम कोणी मांडला असेल? या दोन व्यक्तीचे नाव इथे लक्षात घ्या. एक आहे आपला AJ कोल आणि दुसरा व्यक्ती कोणता असेल? हुवर. याने एक सिद्धांत मांडला आणि याचं नाव काय असेल? लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास. हा सिद्धांत मांडला असेल 1958 मध्ये. आणि इथे आपल्याला यांनी 3 टप्पे सांगितलेले आहे. आणि विशेषतः हे जे 3 टप्पे आहेत ते कशावर आधारित आहे? आर्थिक विकासावर आधारित आहे, जे आपण आतापर्यंत बघितले. तर मित्रांनो, हे अशा प्रकारचे आपल्याला इथे 3 सिद्धांत आहेत आणि कोल आणि हुवर यांनी आपल्याला हे सांगितलेले सिद्धांत आहे. तर हे सगळं आपल्याला स्टेट बोर्ड मधला डेटा आहे. तर तुम्हाला हा डेटा नक्कीच लक्षात आला असेल. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये 3 सिद्धांत आहेत किंवा 3 लेवल आहेत. भारत सध्या कोणत्या अवस्थेमध्ये आहे? तर हा 3ऱ्या अवस्थेमध्ये आहे. यस, क्लिअर झाली इथपर्यंत? तर आपण या ठिकाणी आज इथे पहिला सिद्धांत इथे पूर्ण करतोय. चला, आता याच्यामध्ये आपण दुसरा सिद्धांत बघणार आहोत, जो आहे आपला माल्थसचा सिद्धांत. आपण लोकसंख्या या टॉपिक मध्ये काही बेसिक गोष्टी लक्षात घेतल्या. त्याच्यानंतर आपल्या या लोकसंख्या टॉपिक मध्ये आपल्याला डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी, नंतर आहे माल्थस थेअरी आणि नंतर आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, जे असेल 1976 आणि लोकसंख्या धोरण 2000. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण आतापर्यंत महत्वाच्या काही कन्सेप्ट लक्षात घेतल्यात, जसं की डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय, त्याच्यानंतर बर्थ रेट, त्याच्यानंतर डेथ रेट. याचबरोबर आपण महत्वपूर्ण काही संकल्पना याच्यामध्ये लक्षात घेतल्या. जो काही डेटा आहे लोकसंख्येचा तो महत्वाचा आहे. मुळात लोकसंख्या हा जो काही टॉपिक आहे आपल्याला जॉग्राफी या विषयामध्ये सुद्धा आहे आणि इकॉनॉमीमध्ये सुद्धा आहे. तर इथे आपण जो काही डिस्कशन करणार आहोत याच्यामध्ये आपला प्रामुख्याने उद्देश हा केवळ इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून लोकसंख्या डिस्कस करणं असा आहे. तर या दृष्टिकोनातून तुम्हाला केवळ याच फॅक्टवरती किंवा याच कन्सेप्टवरती तुम्हाला इथे प्रश्न असतात. तर आतापर्यंत आपण या ठिकाणी ते डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरीमध्ये आपण हे समजून घेतलं होतं की याच्यामध्ये एकूण किती पायऱ्या असतील किंवा किती अवस्था आहेत? तर 3 अवस्था आहेत. तर एक आहे आपली पहिली अवस्था, ज्याच्यामध्ये आपण म्हणत असतो ही आहे आपली कृषी अवस्था, किंवा याला आपण या ठिकाणी इथे आदिम अवस्था सुद्धा म्हणत असतो. यामध्ये तुम्हाला माहित असेल की आपला बर्थ रेट हा सुद्धा जास्त असतो आणि डेथ रेट सुद्धा हा जास्त असतो. परिणामी यामुळे आपल्या देशामध्ये लोकसंख्या जी आहे ती अतिशय कमी असते किंवा स्थिर असते. हे आपण आतापर्यंत समजून घेतलं. त्याच्यानंतर दुसरी अवस्था आहे, ज्याच्यामध्ये आपण याला म्हणत असतो उद्योग अवस्था. म्हणजे आता देशामध्ये प्रगती झालेली आहे, देशामध्ये आरोग्याच्या सुविधा वाढलेल्या आहे, यामुळे नक्कीच बर्थ रेट जो आहे तो सवयीप्रमाणे जास्त आहे, परंतु आरोग्याच्या सुविधा वाढल्यामुळे जो काही डेथ रेट आहे तो आता कमी झालाय. म्हणजे हा गॅप खूप जास्त आहे. बर्थ रेट जास्त आहे आणि डेथ रेट कमी आहे. या गॅपमुळे जी काही लोकसंख्या आहे याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे वाढताना दिसते. तिसरी अवस्था आहे याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये आता शहरीकरण झालेलं आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द जे काही बिझनेस असतील ते आता सर्व्हिस सेक्टरवरती आधारित आहे आणि अशा अवस्थेमध्ये शहरीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. मग अशा अवस्थेमध्ये बर्थ रेट हा सुद्धा कमी आहे आणि डेथ रेट हा सुद्धा कमी आहे. आणि याचा परिणाम हा असेल तर एक आपली लोकसंख्या एक तर कमी असेल किंवा स्थिर असेल. आता ह्या 3 अवस्थेपैकी भारत हा सध्या कोणत्या अवस्थेमध्ये आहे? तर भारत हा सध्या 3ऱ्या अवस्थेमध्ये आहे. मग भारताची पहिली अवस्था कधी होती? तर भारताची पहिली अवस्था होती 1921 पर्यंत. दुसरी अवस्था कधी आहे? 1991 पर्यंत. आज आपण या ठिकाणी 1991 नंतरच्या अवस्थेमध्ये आहोत. तर अशा प्रकारचे आपण हे डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी इथे लक्षात घेतलेले आहे. म्हणजे एखाद्या देशाची लोकसंख्या का बदलते याच्या मागे बेस एकच आहे, ते म्हणजे काय असेल? त्या देशाची असलेली अवस्था, म्हणजे तो देश कोणत्या अवस्थेमध्ये आहे. आणि नंबर 2 ची ही अवस्था आहे की देशामध्ये कशा प्रकारे ते सामाजिक दृष्टिकोन, आर्थिक दृष्टिकोन, राजकीय दृष्टिकोन हा प्रभावित करतो. आणि ही जी काही थेअरी असेल डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी, ही आपल्याला कोणी सांगितली असेल? ते आहे हुवर आणि कोल नावाच्या व्यक्तींनी. यासाठी त्यांनी एक स्पेशल ग्रंथ सुद्धा लिहिला, पुस्तक सुद्धा लिहिलं. याचं नाव आहे, या पुस्तकाचं नाव आहे लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास. आता हे जे काही संपूर्ण डेटा आहे हा आपला स्टेट बोर्डचा डेटा आहे. तर त्यामुळे हा डेटा आपल्याला थोडासा व्यवस्थित बघायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला नेहमी वारंवार प्रश्न आलेले आहेत. आता या ठिकाणी मित्रांनो आता आपण दुसऱ्या थेअरीवरती येणार आहोत आणि आपल्या दुसऱ्या थेअरीचं नाव आहे माल्थस सिद्धांत. माल्थस सिद्धांत खूप महत्वाचा आहे. त्याचं कारण हे आहे मित्रांनो की माल्थसने इथे सांगण्याचा हा प्रयत्न केला
की जगामध्ये जी काही लोकसंख्या वाढत चाललेली आहे, तर ही जर वाढत जाणे जर लोकसंख्या अशीच जर वाढत असेल तर या ठिकाणी जो काही निसर्ग आहे, देव आहे, तो ऑटोमॅटिक ही जी काही लोकसंख्या आहे ते नियंत्रित करते. मुळात हा जो काही थॉमस माल्थस जो आहे तो एका प्रकारचा फादर होता, ज्याचा देवावरती खूप विश्वास होता. त्याला असं इथे सांगायचं होतं की जर लोकसंख्या जर वाढत असेल तर एक्झॅक्टली देव आपल्यावरती कृपा दाखवणार नाही, आपल्यावरती वेगळ्या प्रकारच्या आपत्ती आणेल आणि यामुळे आपत्तीमुळे लोकसंख्या ही कमी होईल. मग या ठिकाणी इथे माल्थसने सांगण्याचा प्रयत्न करतो की माल्थस जो सांगतो की देवाची अपकृपा होण्यापेक्षा आपण बेस्ट ऑप्शन हा करूयात की आधी आपण स्वतःहून लोकसंख्या काय करायची, आपल्याला नियंत्रित करायची आहे. मग या दृष्टिकोनातून माल्थस आपल्याला दोन गोष्टी सांगतो. एक आहे पॉझिटिव्ह चेक आणि दुसरा आहे निगेटिव्ह चेक. पॉझिटिव्ह चेक म्हणजे काय, जेव्हा आपण स्वतःहून लोकसंख्या नियंत्रित करतो याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह चेक. आणि निगेटिव्ह चेक म्हणजे काय, जेव्हा आपत्ती वगैरे येऊन जेव्हा लोकसंख्या नियंत्रित होते याला म्हणतो आपण निगेटिव्ह चेक. आणि यामध्ये याचा हा सिद्धांत जो आहे तो प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला माल्थस दोन गोष्टी खूप महत्वाच्या सांगतो. तर ह्या दोन गोष्टी कोणत्या असतील माल्थसच्या, तर एक आहे अरिथमॅटिक मीन. थोडंसं मी इथे सायंटिफिक सांगण्याचा प्रयत्न केला. एक आहे अरिथमॅटिक मीन, याला आपण गणितीय पद्धत असं म्हणतो. गणितीय पद्धत. आणि दुसरी गोष्ट असेल जिओमेट्रिक मीन. याचा अर्थ हा होतो भूमितीय पद्धत. म्हणजे पद्धती ह्या दोन प्रकारच्या आहेत, एक आहे गणितीय पद्धत आणि एक आहे भूमितीय पद्धत. आता इथे तो काय सांगतो आपण ते लक्षात घेऊयात. आधी आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की भूमितीय पद्धत म्हणजे काय, जेव्हा आकडेवारी नॉर्मली 1 2 4 8 16 64 128 100 म्हणजे ज्या पद्धतीने हे आकडेवारी जेव्हा मल्टिप्लाय होतात, एकाचे 2 दोनाचे 4 चाराचे 8, जेव्हा हे आकडेवारी जेव्हा मल्टिपल होतात याला म्हणतो आपण जिओमेट्रिक मीन किंवा भूमितीय पद्धत. आता गणितीय पद्धत म्हणजे काय, यामध्ये आपली आकडेवारी सरळ सरळ नैसर्गिक संख्येनुसार या ठिकाणी इथे पुढे जात असतात. जसं की 1 2 3 4 5 7 8 कंटिन्यू. आता लक्षात घ्या, ह्या दोन पद्धती काय आपण ते समजून सांगण्याचा प्रयत्न करूयात. यामध्ये माल्थस असा सांगतो की आपल्या ह्या जगामध्ये जिओमेट्रिक पद्धतीने काय वाढते, तर यांनी सांगितलं की जिओमेट्रिक पद्धतीने जगामध्ये नेहमी लोकसंख्या वाढत असते. आणि गणितीय पद्धतीने काय वाढत असते, तर हे वाढत असते या ठिकाणी ते अन्नधान्य. त्याला इथे हे सांगायचं आहे की जगामध्ये अन्नधान्य वाढण्याचा जो काही दर आहे तो गणितीय पद्धतीचा आहे, परंतु लोकसंख्या वाढण्याचा जो काही दर आहे तो भूमितीय पद्धतीचा आहे. मग याच्यामध्ये तो इथे सांगण्याचा प्रयत्न करतो की एक अशी अवस्था येते की ज्यामध्ये लोकसंख्या ही खूप जास्त असते परंतु अन्नधान्याचं प्रमाण हे कमी असते. जसं की आपण एक उदाहरण घेऊयात, जसं की 5वी स्टेप बघूयात. जर आपण या ठिकाणी इथे गणिताची 5वी स्टेप जर बघितली असेल 1 2 3 4 5, तर याचा अर्थ हा होतो की आपल्या जगामध्ये 5 किलो अन्नधान्य तयार झालंय. जसं आपण एक उदाहरण घेऊया, जगामध्ये केवळ 5 किलो अन्नधान्य तयार झालं. परिणामी या ठिकाणी इथे लक्षात घेऊयात 1 2 3 4 5, या तुलनेमध्ये लोकसंख्या किती आहे 16. म्हणजे खाणारे जे काही हात आहेत ते आहेत 16, परंतु उत्पादित करणारे जे काही आपलं अन्नधान्य आहे हे किती आहे 5. आता मला सांगा, अन्नधान्याचं प्रमाण हे केवळ 5 किलो आहे आणि खाणारे लोक आहे 16. मग अशा वेळेस काय होईल, अशा वेळेस अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल. मग आता मला सांगा, जर अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला तर भविष्यामध्ये काय होईल, तर भविष्यामध्ये आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये दुष्काळ निर्माण होईल आणि याच्यातून लोकांचा मृत्यू होईल. कारण की तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपत्ती येते तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अन्नधान्य मिळत नाही, परिणामी भूकमार होते आणि लोक पटापटा मरतात. तर हे जे काही सिद्धांत आहे ते हिलाच इथे सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की माल्थस असा म्हणतो की हे सगळं असंच चालणार आहे, भूमितीय पद्धतीने लोकसंख्या, गणितीय पद्धतीने अन्नधान्य. जर असं जर हे जाणार असेल तर आपला उपाय काय असायला हवा, माणसाने केवळ एकच उपाय करायला हवा, तो म्हणजे कोणता असेल, स्वतःहून लोकसंख्या नियंत्रित करणे. जेव्हा हे अशा प्रकारे जेव्हा तो इक्वेशन सांगतो त्याच्या पुस्तकामध्ये ॲन एसे ऑन पॉप्युलेशन, तर या सिद्धांतानुसार इथे आपल्याला इथे माल्थसने इथे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तुमच्या परीक्षेला हाच असा प्रश्न येऊ शकतो की गणितीय पद्धत कोणत्या दृष्टिकोनातून आहे
आणि भूमितीय पद्धत कशा दृष्टिकोनातून आहे. तर अतिशय हा सोपा सिद्धांत इथे आपल्याला इथे सांगितलेला आहे. आता बघूयात एक्झॅक्टली आपल्या पुस्तकामध्ये काय सांगितलं. हा संपूर्ण जो काही डेटा आहे आपला हा स्टेट बोर्डचा डेटा आहे. बघा माल्थस काय म्हणत असतो, त्यांनी 1978 मध्ये असं याने सांगितलं की एक पुस्तक आहे अँड एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन. 1798चं पुस्तक आहे, त्याची सेकंड आवृत्ती आली असेल 1803 मध्ये. आणि त्यांनी इथे हे सांगण्याचा प्रयत्न केला असेल की माल्थसच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या ही भूमितीय गतीने वाढते, परंतु अन्नधान्य हे कोणत्या पद्धतीने वाढते या ठिकाणी ते गणितीय पद्धतीने. आणि जर हे असं असेल तर एक वेळ अशी की यामध्ये लोकसंख्या आणि अन्न पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण होईल आणि या असमतोल निर्माण झाल्यामुळे जगामध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल, याच्यातून आपत्ती येईल आणि याच्यातून लोकसंख्या आणखीनच कमी होईल. म्हणजे तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत, एका निसर्गाच्या द्वारे किंवा स्वतःहून प्रयत्न करणे. तर अशा प्रकारचा आपला हा माल्थसचा सिद्धांत आहे. तर मित्रांनो आतापर्यंत आपण हे दोन सिद्धांत इथे समजून घेतलेले आहेत. आता आपण सर्वात महत्वाच्या घडामोडीवरती येऊयात आणि हे आहे 1976चं धोरण आणि दुसरं आहे 2000 धोरण. लक्षात घ्या, जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला होता 1947 मध्ये, तर तेव्हा जगामध्ये आपल्या हे लक्षात आलं होतं की भारताची लोकसंख्या ही खूपच जास्त आहे आणि भविष्यामध्ये ही वाढू शकते. यासाठी जगामध्ये सर्वप्रथम लोकसंख्या धोरण आणणारं किंवा याच्यावरती कार्यक्रम आणणारा जगामध्ये देश कोणता असेल, तो आहे भारत. यासाठी भारताने 1952 मध्ये एक प्रोग्राम आणला असेल. या प्रोग्रामचं नाव आहे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि या प्रोग्राम अंतर्गत आपल्या देशामध्ये आपण लोकसंख्या नियंत्रण करणार होतो. त्याच्यानंतर आपला सेकंड एक प्लॅन आणला, तो आला 1976 मध्ये. या प्लॅनचं नाव आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976. लक्षात घ्या मित्रांनो, या प्लॅन मध्ये तुम्हाला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं जे खूप महत्वाचं आहे. तेव्हा आपले पीएम कोण असेल 1976 मध्ये, ते आहेत इंदिरा गांधी. इंदिरा गांधी त्यांच्या बरोबर होते आपले संजय गांधी. तर संजय गांधी यांचा एक विचार प्रवाह असा होता की देशाची जी काही प्रॉब्लेम्स आहे ती केवळ आहे लोकसंख्या. जर देशाचे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचे असेल तर एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे काय असेल, लोकसंख्या कमी करणं. तसं 1976 मध्ये देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाली होती आणि एक्झॅक्टली याचा फायदा कोणी घेतला असेल, संजय गांधी यांनी घेतला. यांच्या भरोशावरती यांनी एक प्लॅन तयार केला, याचं नाव आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976. मुळात लोकसंख्या हा असा प्रकार असते, मुळात लोकांनी तो स्वतःहून पुढाकार घ्यायला हवा की मला किती मुलं असायला हवे. ते सरकारने ते बंधन टाकण्याची आवश्यकता नाहीये, परंतु 1976च्या याच्यामध्ये सरकारने बंधन टाकण्याचा प्रयत्न केला. सरकारने याच्यामध्ये लसबंदी कार्यक्रम आणला आणि त्याची खूप चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी आपल्या देशावर झाली. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा तो प्रयत्न केला की कशा प्रकारे 1976च्या या धोरणामुळे इंदिरा गांधी यांचं हे अपयश आपल्याला दिसून येते. मुळात त्यांची पॉप्युलॅरिटी ही एवढी मोठी होती की त्यांचा इलेक्शनमध्ये पराजय होणं हे शक्य नव्हतं. परंतु हे जे काही धोरण होतं 1976चं, हे चुकीच्या पद्धतीने त्याची राबवणी केल्यामुळे, अंमलबजावणी केल्यामुळे त्यांचं तिथे आपल्याला अपयश दिसते. आता याच्यामध्ये महत्वाची तरतूद कोणती असेल, तर महत्वाची तरतूद हीच आहे जे तुम्हाला इथे लक्षात घ्यायची की सर्वप्रथम आपण कायद्यानं जे काही मुलीचं जे काही वय आहे लग्नाचं, ते आपण फिक्स आउट केलं. तुम्हाला माहित असेल की ब्रिटिशर आपल्या भारतामध्ये येण्याच्या आधी जवळपास लग्नाचं वय याला काही लिमिटेशन नव्हती. पण जसे ब्रिटिशर आपल्या भारतामध्ये आले त्यांनी सांगितलं की लग्नाचं वय किती आहे, 11 वर्ष. त्याच्यानंतर लग्नाचं वय सांगितलं त्यांनी 13 वर्ष 1927च्या शारदा ऍक्ट नुसार. नंतर आपल्या हे लक्षात आलं की 13 वर्ष नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये आपण जेव्हा स्वतंत्र झालो, जेव्हा आपण 1976 मध्ये याच्यावरती जेव्हा विचार केला, तेव्हा कायद्याने आपलं जे काही वय आहे ते आपण डिसाईड केलं. हे किती असेल मुलींसाठी, हे मुलींसाठी आहे 18 वर्ष आणि मुलांसाठी आपण हे वर्ष ठेवलेलं आहे 21 वर्ष. तर सर्वप्रथम कायद्याने आपण हे वर्ष केलेलं असेल लग्नाचं, हे लक्षात घे. हे फक्त हीच महत्वाची तरतूद आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. मग याच्यामध्ये आणखीन तरतूद कोणत्या असतील हे आपण थोडीशी त्या आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात. हे आहे आपलं 1976चं धोरण. आता याच्यामध्ये आपल्या पीएम होत्या इंदिरा गांधी आणि पंचवार्षिक योजना किती होती, तर 5वी आहे. कुटुंब कल्याण मंत्री आहे करण सिंग. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, सर्वप्रथम पहिली तरतूद काय असेल,
पुरुषांसाठी लग्नाचं वय आहे 21 वर्ष आणि स्त्रियांसाठी किती असेल, जवळपास 18 वर्ष. तर बाकीचे जे काही तरतूद आहे त्या जस्ट तुम्हाला मी वाचून दाखवतोय. कुटुंब नियोजनासाठी आपल्याला वित्तीय मदत करायची आहे. नंतर कुपोषण आणि स्त्री साक्षरता वाढवण्यावर आपल्याला भर द्यायचा असेल. नंतर आहे 6व्या योजना अखेर देशामध्ये जो काही वार्षिक वृद्धी दर असेल हा आपल्याला 1.4 पर्यंत आणायचा आहे आणि आपल्याला जन्मदर आणायचा आहे जवळपास 25 करायचा आहे 1000 मागे. तर अशा प्रकारचे आपले हे उद्दिष्ट होते. आणि याच्यामध्ये शेवटचं उद्दिष्ट असं होतं, याच्यामध्ये आपण 42 घटना दुरुस्तीनुसार 2001 पर्यंत जे काही जागा वाटप आहे ते आपण फिक्स आउट केलं असेल. पण यासाठी जनगणना कोणती असेल, 1971ची. आता हे जे काही तुम्हाला 3 तरतुदी आहेत यापैकी सर्वात जास्त महत्त्वाची तरतूद कोणती असेल, हीच आहे आपली पहिली तरतूद. अशा प्रकारे तुमचं इथे 1976चं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण इथे समाप्त होते. खूप छोटा डेटा आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवा. आता आपल्याला दुसऱ्या डेटावरती यायचं आहे. दुसरा आहे आपला राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. तर 2000 मध्ये आपले PM कोण होते, अटल बिहारी वाजपेयी होते. पण लक्षात घ्या, हे जे काही आपण अहवाल आणला असेल, धोरण आणला असेल, यासाठी आपण कोणती समिती स्थापन केली असेल, तर या समितीचं नाव आहे स्वामीनाथन समिती 1994. या समितीनुसार आपण हे सगळं धोरण स्वीकारलं होतं. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, याचा दृष्टिकोन काय होता. याचा दृष्टिकोन हा होता, लोकसंख्या नियंत्रणाच्या संख्यात्मक बाजूवर जोर देण्यापेक्षा आपल्याला गुणात्मक बाबीवर, लोकांचा जीवनमानाच्या बाबीवर आपल्याला फोकस करायचा आहे. लक्षात घ्या, संख्यात्मक बाब महत्वाची नसून गुणात्मक बाब महत्वाची. परंतु 1976 मध्ये आपण काय केलं होतं, संख्यात्मक गोष्टीवरती फोकस केला होता की लोकसंख्या कमी करायची. पण इथे गुणात्मक बाब या शब्दाचा अर्थ हा होतो की लोकांना कोणत्याही प्रकारचे रेस्ट्रिक्शन न देता लोकांचं जीवनमानाचा दर्जा आपल्याला सुधारायचा आहे. जेव्हा त्यांचा जीवनमानाचा दर्जा जेव्हा सुधारला जाईल तेव्हा ऑटोमॅटिक ती लोकसंख्या कमी करतील. मला सांगा ना, एक गरीब फॅमिली आहे आणि एक श्रीमंत फॅमिली आहे, यामध्ये मला सांगा कोणाकडे लोकसंख्या जास्त असेल, श्रीमंताकडे लोकसंख्या कमी असेल. कारण की त्याला माहित आहे की त्याला एक्झॅक्टली काय खर्च करावा लागेल. आणि जो गरीब आहे तो अनप्लॅन्ड आहे, होणे दो, याच्यामध्ये काही प्लॅन नसतो. तर असा या ठिकाणी आपण हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आता मित्रांनो, या लोकसंख्या धोरणामध्ये महत्वाचे 3 उद्दिष्ट आपल्याला सांगण्यात आले, जे आपल्या सिलेबसचा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. 3 उद्दिष्ट कोणते असतील, तर एक आहे आपला अल्पकालीन उद्दिष्ट. आणि हे संपूर्ण उद्दिष्ट तुम्हाला जसे आहे तसे पाठ करायचे. तर लक्षात घ्या, पहिलं उद्दिष्ट कोणतं असेल, त्याला आपण अल्पकालीन उद्दिष्ट असं म्हणतो, अल्पकालीन. नंबर 2चं उद्दिष्ट आहे आपलं दीर्घकालीन, त्याला आपण मध्यमकालीन असं म्हणूया. दीर्घकालीन हे शेवटचं असेल, मध्यमकालीन. आणि तिसरं आहे आपलं दीर्घकालीन. आता याच्यामध्ये अल्पकालीन म्हणजे काय, अल्पकालीन या शब्दाचा अर्थ हा होतो की देशामध्ये जे काही माता असतील, देशामध्ये जे काही बालक असतील, किंवा देशामध्ये जे काही आपले नर्स असतील किंवा डॉक्टर असतील, यांना आपण काय प्रोव्हाइड करायचं आहे, आरोग्याच्या सुविधा आपल्याला प्रोव्हाइड करायच्या आहे. कारण की आपल्या देशामध्ये हा अतिशय वल्नरेबल ग्रुप आहे, याच्यामुळेच आपल्या देशामध्ये आपण लोकसंख्या परिणाम करू शकतो. तर यांना आपल्याला काय करायचं असेल, आरोग्याच्या सुविधा द्यायच्या आहेत. हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात घ्या, आरोग्याच्या सुविधा. फक्त तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये फक्त शब्द वेगळे असतील परंतु अर्थ हा एकच असेल, ह्या लक्षात घ्या. हे आहे आपलं अल्पकालीन टार्गेट. आता मध्यमकालीन काय आहे, तर मध्यमकालीन मध्ये फक्त एकच गोष्ट आपल्याला समाविष्ट केली असेल, ते ही आहे की आपल्या देशामध्ये आपल्याला 2010 पर्यंत जे काही आपला TFR जो आहे, आता TFR या शब्दाचा अर्थ काय आहे हे तुम्हाला मी सांगितलं. याला म्हणतो आपण टोटल फर्टिलिटी रेट. आता टोटल फर्टिलिटी रेट म्हणजे काय असेल, याला आपण मराठीमध्ये एकूण प्रजनन दर असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ हा होतो की एखादी आई किती बाळांना जन्म देते. समजा एखाद्या आईला समजा 5 मुलं असतील, तर त्या आईचा TFR किती असेल, 5. तर याला आपण TFR असं म्हणायचं. म्हणजे आपण याच्या आधी 2 कन्सेप्ट लक्षात घेतल्या होत्या, एक आहे TFR आणि दुसरा आहे रिप्लेसमेंट लेवल. मग आता रिप्लेसमेंट लेवल या शब्दाचा अर्थ काय होतो, रिप्लेसमेंट लेवल या शब्दाचा अर्थ हा होतो की अशी कोणता TFR आहे की ज्यामुळे आपल्या देशामध्ये लोकसंख्या ही आपली स्थिर असेल. कारण की तुम्हाला माहिती असेल की आपल्या देशामध्ये लोकसंख्या ही वाढत चालली. मग आपल्याला जे काही प्रजनन दर आहे तो आपल्याला कॉन्स्टंट करायचा आहे.
जेणेकरून लोकसंख्या सुद्धा ही आपली कॉन्स्टंट राहील. युरोपियन युनियनमध्ये एक असा एक अंदाज करण्यात आला की जर आपण आपला TFR जर 2.1 जर ठेवला असेल तर यालाच म्हणतो आपण रिप्लेसमेंट लेवल. आता याला इथे रिप्लेसमेंट लेवल असं का म्हणायचं, कारण की लोकसंख्या यामध्ये आपली काय राहते, स्थिर राहते. तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे दोन शब्द आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की 2010 पर्यंत आपला जो की TFR जो आहे तो आपल्याला आपल्या रिप्लेसमेंट लेवल पर्यंत घेऊन जायचा आहे. म्हणजे आपल्याला हा किती करायचा असेल, 2.1 एवढा आपल्याला हा रिप्लेसमेंट लेवल करायचा आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला या लोकसंख्या धोरणमध्ये फक्त दोनच महत्वाचे आहेत जे आपल्याला एक दिसत आहेत. एक आहे अल्पकालीन मध्ये आणि दुसरा आहे मध्यमकालीन. आता तुम्हाला जे काही प्रश्न येत असतात ते आहे आपल्या दीर्घकालीन वरती. आपल्या भारतामध्ये कोणत्या वर्षापर्यंत आपल्याला जी काही लोकसंख्या आहे ती आपल्याला स्थिर करायची असेल तर हा स्थिरचा आकडा आपण इथे सांगितलेला आहे ते आहे 2045. तर आपल्याला या ठिकाणी इथे 2045 आपल्या देशाची लोकसंख्या आपल्याला स्थिर करायची आहे. तुम्हाला आतापर्यंत नेहमी प्रश्न आलेला आहे की आपल्या देशाची लोकसंख्या आपल्याला कधीपर्यंत स्थिर करायची, तर हा आकडा आहे लोकसंख्या 2045. तर हे इथे थोडस लक्षात घ्या. तर हे महत्वाचं आपलं काय असेल, उद्दिष्ट असेल. आता दुसरं उद्दिष्ट काय असेल, तर दुसरं उद्दिष्ट हे आहे की आपल्या देशामध्ये माता मृत्यू दर याचं प्रमाण आपल्याला 1 लाखामागे हे किती करायचं असेल, तर हे करायचं आहे 100 पेक्षाही कमी. तर हे थोडंसं इथे लक्षात घ्या. नेहमी आपल्याला असे प्रश्न येतात 200 पेक्षा कमी किंवा 80 पेक्षा कमी. तर हा आकडा कितीमध्ये आहे, 100 पेक्षा कमी. आणि कितीमध्ये असेल, 1 लाख मध्ये असेल. आता तुम्हाला माहित असेल की माता मृत्यूदर म्हणजे काय. जेव्हा एखादी आई प्रसूतीनंतर 42 दिवसाच्या आत जर तिचं निधन होत असेल तर याला म्हणतो आपण माता मृत्यूदर. आणि हे प्रमाण आपण कितीमध्ये सांगत असतो, हे आहे 1 लाख मातांमध्ये. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपला दुसरं टार्गेट हे असेल, याच्यामध्ये मी आता सांगितलं की बाल मृत्यूदर म्हणजे चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट. याचा दर आपल्याला हा 1000 मागे किती करायचा आहे, 30 पेक्षा कमी करायचा आहे. आता इथे लक्षात घ्या, माता मृत्यूदर हे तुमच्या लक्षात आलंय. बाल मृत्यूदरासंदर्भात मी तुम्हाला 3 टर्म सांगितल्या होत्या. कोणकोणत्या असतील, बाल मृत्यूदर, नंतर आहे शिशु मृत्यूदर आणि नंतर आहे नवजात मृत्यूदर. बाल मृत्यूदर म्हणजे किती असेल, 5 ते 6 वर्षाच्या आत मृत्यू होणे. शिशु मृत्यूदर म्हणजे काय असेल, 1 वर्षाच्या आत मृत्यू होणे. आणि नवजात शिशु मृत्यूदर म्हणजे काय असेल, 1 महिन्याच्या आत मृत्यू होणे. तर अशा ह्या इथे आपल्याला कन्सेप्ट इथे लक्षात येत आहेत. आता हे झालं तुमच्या महत्वाच्या 3 तरतुदी. आता चौथी तरतूद काय असेल, चौथी तरतूद ही आहे की आपल्या देशामध्ये सार्वत्रिक लसीकरण करायचं आहे. म्हणजे आपल्या देशातील कोणताही बालक लसीकरणाशिवाय राहता कामा नये. प्रत्येकाला आपल्याला या ठिकाणी ते लस द्यायची आहे. यालाच म्हणतो आपण या ठिकाणी ते सार्वत्रिक लसीकरण. तर ह्या तुम्हाला इथे 4 गोष्टी इथे लक्षात आल्यात का, महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हे सांगण्यात आलं की आपल्या देशामध्ये इथून पुढे हम दो आणि हमारे दो हे धोरण चालेल. हम दो हमारे दो म्हणजे काय की तुम्हाला फक्त 2 मुलं असायला हवी. याला म्हणतो हम दो हमारे दो. हम दो हमारे दो. तुम्हाला असा डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो की हम दो हमारे दो धोरण हे कोणत्या राष्ट्रीय धोरणानुसार आणलं असेल. तर हे धोरण कोणतं असेल, आपलं 2000 धोरण आहे. हे लक्षात घ्या. हे आहे आपल्या ठिकाणी इथे 5 उद्दिष्ट आपण इथे लक्षात घेतली. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही उद्दिष्ट आहे जे आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. चला, नेक्स्ट उद्दिष्ट आपलं कोणतं असेल, तर नेक्स्ट उद्दिष्ट हे आहे आपल्या देशामध्ये ज्या मुलांचं वय 6 ते 14 आहे, 6 ते 14 आहे अशा मुलांमुलींसाठी, मुलं आणि मुलींसाठी आपल्याला शिक्षण जे आहे ते कसं करायचं असेल, सक्तीचं करायचं आहे आणि मोफत करायचं आहे. मोफत आणि सक्तीचं. तुम्हाला माहित असेल की याच धोरणामुळे नंतर आपण स्पेशल एक ऍक्ट आणला होता, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. कारण की यामुळेच तो आपण ऍक्ट तो इथे आणला असेल. मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यायचं आहे. हे असेल आपली इथे महत्वाची तरतूद. आणि विशेषतः हे लक्षात घ्यायचं आहे की याच्यामध्ये आपण काय केलं असेल, हा राईट टू एज्युकेशन. आता याच्यामध्ये आपण काय केलं असेल,
जे काही माध्यमिक एज्युकेशन आहे किंवा त्याला म्हणजे आपण प्राथमिक आणि माध्यमिक, यामध्ये आपण विशेषतः अशा प्रकारचं टार्गेट ठेवलं असेल की जे काही मुलं आहेत जे शाळेमध्ये जातात त्यांचं की आपल्याला ड्रॉपआउट रेट जो ठेवायचा असेल, हा किती ठेवायचा आहे? ड्रॉपआउट रेट, त्याला म्हणतो आपण शाळा गळतीचे प्रमाण. शाळा गळतीचे प्रमाण हे आपल्याला 20% आपल्याला कमी ठेवायचं आहे. तर हे महत्वाचे आपले हे 6 उद्दिष्ट झाले. त्याच्यानंतर इथे आपल्याला 7वं उद्दिष्ट हे सांगता येईल की जर समजा एखादा रोग असेल, समजा एड्स किंवा संक्रमण रोग असेल, तर याच्या संदर्भात आपल्याला जनजागृती करायची आहे. एड्स असेल, HIV असेल, या संदर्भात आपल्याला जनजागृती करायची आहे, अवेअरनेस आपल्याला वाढवायचा. त्याच्यानंतर विशेषतः ज्या मुलींचं लग्न हे उशिरा होणार आहे, म्हणजे 21 वर्षानंतर किंवा 18 वर्षानंतर, अशा मुलींना आपल्याला विशेषतः प्रोत्साहन द्यायचं आहे. येऊन एवढंच नाही तर याच्यामध्ये त्यांना बक्षीस दिला जातात किंवा वेगळ्या प्रकारचं तिथे आपण काय देतो, त्यांना प्रोत्साहन देत असतो. उशिरा लग्न करण्यासाठी प्रोत्साहन देणे. तर हे अशा महत्वाच्या इथे आपण 8 तरतूद लक्षात घेतलेल्या आहे आणि या 8 तरतुदीवरती आपल्याला नेहमी प्रश्न येतो. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची तरतूद आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे सांगायचं आहे की जे काही नोंदणी आहे, ही नोंदणी कशाची असेल? जन्म असेल, त्याच्यानंतर मृत्यू असेल, विवाह असेल किंवा गर्भधारणा असेल. गर्भधारणा याच्या म्हणजे काय नोंदणी आहे ते आपल्याला 100% अनिवार्य करायची आहे, म्हणजे कंपल्सरी करायची, दुसरं काही ऑप्शनच नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या आपल्या ह्या 9 तरतूद आपल्याला इथे पाठ करायची आहे. परत मी तुम्हाला एकदा रिपीट करतोय. लोकसंख्या आपल्याला 2045 पर्यंत स्थिर करायची असेल, माता मृत्यू दर 100 पेक्षा कमी करायचा आहे, बाल मृत्यू दर 30 पेक्षा कमी करायचा आहे, सार्वत्रिक लसीकरण करायचं आहे, हम दो आणि हमारे धोरण आपल्याला राबवायचं असेल. त्याच्यानंतर आपल्याला 6 ते 14 वर्षापर्यंत मुला मुलींना शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत द्यायचं असेल. त्यांचा शाळेचा जो काही ड्रॉपआउट रेट आहे ते आपल्याला 20 पेक्षा कमी करायचं आहे. एड्स, HIV यांच्या संदर्भात जनजागृती करायची असेल, उशिरा लग्न करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि नोंदणी आपल्याला करायची आहे, ती आहे 100%. ही कशाची नोंदणी असेल हो? जन्मदर, मृत्यूदर, विवाह यासारख्या गोष्टी आपल्याला इथे कंपल्सरी करायच्या आहेत, म्हणजे नोंदणीसाठी. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या आपल्या ह्या 9 तरतुदी आहेत. आता ह्या 9 तरतुदी तुम्हाला मी इथे वाचून दाखवण्याचा इथे प्रयत्न करतो. फक्त एक राहिली आपली, ते आपण थोडीशी इथे कंटिन्यू करूयात. या हे 10 नंबरची, हे 10 नंबरची मी इथे लिहितोय बघा. त्याने असं सांगितलं की जी काही प्रसूती आहे, या प्रसूतीचं प्रमाण किती % असायला हवं. तर यामध्ये लक्षात घ्या, प्रसूतीसाठी आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे, जर हॉस्पिटलचं जर प्रमाण जर असेल, आपल्याला हॉस्पिटलमध्ये प्रसूती किती % करायची असेल एकूण डिलिव्हरीच्या, तर हे पर्सेंट आहे आपलं 80%. आणि जर समजा नर्स असेल किंवा डॉक्टर असेल, यांच्या माध्यमातून आपल्याला किती % करायचं असेल, तर 100%. हा थोडासा फॅक्ट लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ हा होतो की आपल्याला काही करून माता मृत्यू दर किंवा बाल मृत्यू दर आपल्याला कमी करायचा आहे. तर अशा प्रकारे इथे आपल्याला आरोग्याच्या सुविधा आपल्याला वाढवायच्या आहे. तर या दृष्टिकोनातून आपलं हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 असं होतं. तर आपण हा संपूर्ण इथे डेटा इथे बघण्याचा इथे प्रयत्न केला. आता मला असं वाटते की आपण जे काही डिस्कस केलं असेल आतापर्यंत, याच्यावरती आपण थोडेसे क्वेश्चन्स इथे लक्षात घेऊयात. जे काही महत्वाचं धोरण होतं ते मी तुम्हाला इथे सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तर क्वेश्चन्स बघायचे याच्यावरती काही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, क्वेश्चन्स एक्झॅक्टली याच्यामध्ये माझा दृष्टिकोन हाच आहे की तुम्हाला आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं की तुम्हाला थोडंफार समजलेलं आहे का, या दृष्टिकोनातून आपण इथे पुढे जाऊयात. आता यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, थोडंसं आपण बॅकग्राऊंड मध्ये थोडंसं जाऊयात की आपल्या भारतामध्ये जे काही लोकसंख्या धोरण आहे हे तर नक्कीच यामुळे लोकसंख्येमध्ये आपल्याला फरक पडताना दिसतोय. परंतु तुम्हाला माहित असेल की जी काही अवस्था आहे लोकसंख्येची, या अवस्थेनुसार सुद्धा लोकसंख्या ही कमी जास्त होत असेल. मला सांगा मित्रांनो, भारतामध्ये जी काही दुसरी अवस्था आहे ती खूपच महत्वपूर्ण आहे. का महत्वपूर्ण असेल? कारण की या दुसऱ्या अवस्थेमध्ये आपल्या देशाची लोकसंख्या ही वाढलेली आहे. कारण की यामध्ये आपला बर्थ रेट जो आहे तो वाढला असेल,
आणि डेथ रेट जो आहे तो आपला कमी झाला असेल. आणि म्हणून ही जी काही अवस्था आहे याला म्हणतो आपण लोकसंख्या विस्फोट अवस्था. आता आपण याला इथे लोकसंख्या विस्फोट असं का म्हणायचं असेल, कारण की आतापर्यंत इतिहासामध्ये या ड्युरेशन मध्ये एवढी लोकसंख्या आपली कधीच वाढली नव्हती, ती या पिरियड मध्ये वाढली. मग तुम्हाला हे लक्षात घ्यायचं मित्रांनो की हा जो की पिरियड आहे 1950 पासून तर 1981 पर्यंत, या पिरियड मध्ये असं काय घडलं की अचानक लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असेल. तर तुम्हाला याच्यात थोडंसं शॉर्टकट मध्ये काही पॉइंट्स कलेक्ट करायचे आहेत. बघा, जसं की असे कोणते कारण आहेत की ज्यामुळे लोकसंख्या वाढली असेल या पिरियड मध्ये. तर जे काही आपली सवय आहे, जुनी सवय, ती कंटिन्यू असेल, कारण की अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, शिक्षणाची अवस्था एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाहीये, त्याच्यानंतर गरिबीचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण आहे. या सगळ्या कारणामुळे किंवा सार्वत्रिक असल्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे इथे लोकसंख्या जी आहे ती वाढली, कारण की बर्थ रेट वाढलेला आहे. म्हणजे याचे दोन कारण आपल्याला सांगता येईल, एक तर बर्थ रेट वाढलेला आहे आणि डेथ रेट कमी झालेला आहे. मग ही दोन कारणं कोणती असतील, तर ही दोन कारणं आपण इथे थोडक्यात इथे लिस्ट आउट करण्याचा प्रयत्न करूया. बघा, पहिलं कारण हे आहे की वाढत्या जन्मदराची कारण. पहिलं कारण आहे की भारतामध्ये निरक्षरता ही जास्त होती. दुसरं कारण हे आहे की विवाहाची सार्वत्रिकता. आपण आतापर्यंत डिस्कस केलं की विवाहाची सार्वत्रिकता म्हणजे काय. लग्न हे केवळ मुलं पैदा करण्यासाठीच केलं जातं, कारण की मुलगा हा वंशाचा दिवा असतो. यामुळे लग्न केल्यानंतर बाळ जन्माला घालणं हे कंपल्सरी आहे. तर अशा प्रकारे ही विवाहाची सार्वत्रिकता हे नेहमी लोकसंख्येमध्ये व्हॅल्यू ॲडिशन्स करत असते. नंतर आहे विवाहाचे वय. भारतामध्ये विवाहाचे वय जे आहे ते आधी ते खूप कमी असायचं, जसं की 11, 12, 13, 14. आता ते थोडंसं या ठिकाणी इथे वाढलेलं आहे. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की विवाहाचं जर वय जर कमी असेल त्याचा परिणाम काय होतो, कारण की जर विवाहाचं वय जर कमी असेल तर आपला जो काही TFR जो आहे याचं प्रमाण हे जास्त असेल. कारण की जर एखाद्या मुलीचं समजा लग्न 16 वर्षी जर झालं असेल, ती पुढच्या 10-15 वर्षामध्ये कमीत कमी 3 ते 4 बाळांना जन्म देऊ शकते. पण जर एखाद्या मुलीचं लग्न ॲट द एज ऑफ जर 25 जर झाला असेल तर ती किती बाळांना जन्म देऊ शकेल, अंदाजे 1 किंवा 2. म्हणजे अशा प्रकारे उशिरा लग्न जर आपण करत असू तर नक्कीच बाळ जन्माला घालण्याचं प्रमाण हे कमी असते. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की कायद्यानुसार मुलाचं लग्नाचं वय किती आहे सध्या, 21 वर्षापेक्षा जास्त असायला हवं, आणि मुलीचं किती असेल, 18 वर्ष. पण मित्रांनो, आता तुम्हाला माहित असेल की सध्या आपल्या भारतामध्ये असं म्हटलं जातं की मुलीचं लग्नाचं वय जे आहे ते आता 18 वर्ष नसून हे किती असायला हवं, या ठिकाणी ते 21 वर्ष असायला हवं. सध्या खूप सारं याच्यावरती सध्या डिस्कशन चालू आहे. आणि तुम्हाला माहित असेल की केंद्र सरकारने याच्यासाठी कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव पारित सुद्धा केलेला आहे. फक्त एवढंच की याच्या संदर्भात कायदा होण्याचा आपल्याला प्रयत्न बाकी आहे. परंतु यामध्ये देशामध्ये आपलं खूप सारे डिस्कशन झालं होतं, आणि सरकारला हा जो काही निर्णय आहे किंवा हा जो काही कायदा आहे तो थोडंसं त्याला पेंडिंग करावं लागलं. पण लक्षात घ्या, जर मोदी सरकार जर कदाचित सत्तेमध्ये जर आले तर नक्कीच पुढच्या 1-2 वर्षामध्ये ते मुलींचं लग्नाचं वय किती करतील, 21 वर्ष करतील. मग असं त्यांचं एक लक्षात आलं की सध्या त्यांनी सर्वात महत्त्वाचा नारी शक्ती विधेयक पारित केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की महिलांना आपण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये काय करणार आहोत, 33% आरक्षण देणार आहोत. मग या दृष्टिकोनातून हा जो काही निर्णय आहे हा थोडासा त्यांनी पेंडिंग ठेवलेला आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, जर समजा आपण हे मुलींचं वय जर 21 केलं असेल तर याचा समाजावरती सकारात्मक परिणाम असेल की नकारात्मक परिणाम असेल, नक्कीच सकारात्मक परिणाम असेल. कारण की मुलींना चांगलं शिकता येईल, मुलींना त्याचा फायदा होईल, आणि विशेषतः समाजामध्ये महिलाचे जे सक्षमीकरण आहे याचाही दर वाढेल. तर अशा या ठिकाणी हे आस्पेक्ट जे आहेत आपल्याला वाढत्या जन्मदराचे आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक डायमेन्शन आहे, तो आहे मुलगाच हवा. आता मुलगाच हवा म्हणजे काय, भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला मुलगा हा जो आहे तो वंशाचा दिवा आहे असं लक्षात घेतलं जातं, आणि यामुळे जास्तीत जास्त मुलं कशी असतील या दृष्टीने प्रयत्न केला जातो. कधी कधी काही फॅमिलीमध्ये आपण बघतो की एका फॅमिलीमध्ये समजा 3 मुली असतील तर मुलगा होण्यासाठी प्रयत्न केला जातो, आणि जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत प्रोडक्शन हे चालू असतं. पण तोपर्यंत असं कळतं की 4-5 मुली होऊन गेलेल्या आहेत. म्हणजे काय, सन मेटा प्रेफरन्स, मुलगाच हवा. यामुळे सुद्धा आपल्या देशामध्ये लोकसंख्या वाढीचं प्रमाण हे जास्त आहे. नंतर आहे संयुक्त कुटुंब पद्धत. संयुक्त कुटुंब पद्धत म्हणजे काय असेल, जास्तीत जास्त जर जॉईंट फॅमिली असेल तर मुलावरती जी काही जबाबदारी आहे ती कमी आहे.
आता बघा, ग्रामीण भागामध्ये ज्या लोकांकडे किंवा ज्या फॅमिलीमध्ये जॉईंट फॅमिली आहे, तिथे मुलाचं जे लग्न आहे ते खूप लवकर केलं जातं. 20 वर्ष 21 वर्ष झालं की लग्न. एवढंच नाही की मुलगा जसा लग्न होतो तसं पुढच्या वर्षापर्यंत लगेच बेबी ते आहे. कारण की जो काही मुलगा असतो त्याला काही प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स नसतात, कोणत्याही प्रकारची जबाबदारी नाही. कारण की संपूर्ण जी काही फॅमिली असेल या सगळ्यांची ती जबाबदारी असेल. आणि यामुळे जी काही लोकसंख्या आहे ती बिनधास्त प्रोडक्शन हे चालू असते. आणि विशेषतः शेतीवरील असलेला डिपेंडन्सी हे सुद्धा याचं एक कारण होऊ शकते. कारण की ग्रामीण भारतामध्ये जे काही गरजा आहेत त्या आपल्या कमी असतात आणि बिनधास्त त्यामुळे जसं झालं तसं प्रोडक्शन हे चालू असते. नंतर आहे दारिद्र्य. दारिद्र्य हे सुद्धा गरिबी वाढण्याचं किंवा लोकसंख्या वाढण्याचं हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आणि विशेषतः आपल्या देशामध्ये जे काही कुटुंब कल्याण कार्यक्रम आहे याचं थोडंसं अज्ञान आहे की लोकसंख्या जर वाढली तर याचा काय परिणाम होईल हे आपल्याला माहीत नसते. बिनधास्त प्रोडक्शन चालू आहे. कारण की बघा, आधीच्या काळामध्ये शिक्षणाचा खर्च नव्हता, एवढा आरोग्याचा खर्च नव्हता, एवढा गरजा नव्हत्या, त्यामुळे हे सगळं प्रोडक्शन चालू असायचं. पण आजचा जो काही काळ आहे तो नक्कीच बदललेला आहे. आता हे झालं वाढत्या जन्मदराची कारणे. पण आपण हे कोणत्या ड्युरेशन बद्दल बघतोय? हा ड्युरेशन आहे आपला 1950 पासून तर 1980 या दरम्यान जन्मदर का जास्त होता याची आपण हे कारण बघतोय. आता याच ड्युरेशन मध्ये मृत्यूदर हा आपला का कमी झाला, आता आपल्याला ही कारण बघायची आहे. तर पहिलं हे कारण आहे की देशामध्ये आरोग्याच्या सुविधा सुधारल्यात, माता मृत्यूदर कमी झाला असेल, बाल मृत्यूदर कमी झाला असेल, साक्षरतेमध्ये वाढ झाली असेल, महिलांचं सक्षमीकरण या ठिकाणी वाढलेलं असेल. याचबरोबर देशामध्ये सकस आहार किंवा ज्या काही योजना आहेत जसं की आपत्ती व्यवस्थापन कायदा याच्या संदर्भात मृत्यूदर आपला हा कमी झाला असेल. आणि यामध्ये असणारी इतर घटक, आता महिला जागृत झालेली आहे. हे सगळे कारण काय असेल मृत्यूदर कमी असण्याचे. आणि म्हणून 1950 ते 1980 यामध्ये आपल्या देशाचा महाविस्फोट आपल्याला होताना दिसतो. तर अशा प्रकारे आपण हे सगळं लोकसंख्या धोरण बेसिक बघण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला इथे काय लक्षात घ्यायचं आहे, आता इथे आपल्याला क्वेश्चन लक्षात घ्यायचे. तर चला तर आपण इथे क्वेश्चनला सुरुवात करूयात. म्हणजे क्वेश्चनमुळे तुम्हाला एक वेगळा इथे अँगल इथे मिळू शकतो. आता जेव्हा तुम्ही हे सगळं लोकसंख्या हा टॉपिक कराल तेव्हा तुम्हाला ह्या फक्त बेसिक गोष्टी बघून घ्या. तर भारताची लोकसंख्या किती आहे? 121 कोटी. महाराष्ट्राची किती आहे? 11,23,74,333. त्याच्यानंतर भारतामध्ये डिजिटल ग्रोथ किती आहे? तर आज किती आहे आपल्या देशाची? 17.64%. सर्वात जास्त किती होती? 24.80 1961 मध्ये. महाराष्ट्राची किती आहे ग्रोथ रेट? तर ही आहे 15.99. त्याच्यानंतर डेन्सिटी किती आहे भारताची? 382. महाराष्ट्राची किती असेल? 365. सेक्स रेशो किती आहे आपल्या भारताचा? तो आहे 943. आणि आपल्या महाराष्ट्राचा किती असेल? 929. नंतर आहे चाइल्ड सेक्स रेशो. आपल्या भारताचा आहे 919 आणि महाराष्ट्राचा असेल 894. म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये महाराष्ट्र हे भारताच्या मागे आहे, सेक्स रेशो मध्ये सुद्धा आणि चाइल्ड सेक्स रेशो मध्ये सुद्धा. नंतर आहे लिटरसी. जगाची भारताची लिटरसी असेल 74% आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची लिटरसी किती आहे? जवळपास 82.93 म्हणजे 83%. नंतर आहे रुरल पॉप्युलेशन. लक्षात घ्या, ग्रामीण भारतामध्ये किती लोकसंख्या आहे? 68.8 आणि इकडे किती आहे? 31.2. तर असा हा फरक आहे. आणि विशेषतः इथे महाराष्ट्राची लोकसंख्या लक्षात घ्या. शहरी भारतामध्ये किती आहे? 45.2% आणि इकडे किती असेल? जवळपास 54.8%. असा तो इथे तुम्हाला हे फॅक्ट फक्त एकदा रिवाइज करा, लिहून घ्या. हे भले तुम्हाला फॅक्ट थोडे छोटे वाटत असतील पण एक्झाम मध्ये तुम्हाला याच्यामध्ये घोळ केला जातो. चला आता आपण डायरेक्टलीच्या क्वेश्चन्स वरती येऊयात. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो? पहिला आहे जन्मदर आणि मृत्यूदर खूप जास्त आहे. म्हणजे कोणता टप्पा असेल या ठिकाणी? ते आपला पहिला टप्पा. मृत्यूदर झपाट्याने कमी होतो पण जन्मदर वाढतच राहतो. म्हणजे कोणता टप्पा असेल? दुसरा. नंतर जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी झालेले असतात. म्हणजे कोणता टप्पा असेल? तिसरा टप्पा. आपण हे बघितलं ना आतापर्यंत. आणि विशेषतः देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो आणि त्यानुसार हे टप्पे आपले बदलत असतात. तर हे सुद्धा आपल्या ठिकाणी इथे बरोबर असेल. तर याचं उत्तर किती असणं अपेक्षित आहे? अ, ब, क, ड. चला पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2.
कोणते हे विस्फोटाचे कारण नाही. कोणत्या गोष्टीमध्ये लोकसंख्या वाढत नाही? निरक्षरता, एकत्र कुटुंब पद्धती, विवाहाची सार्वत्रिकता. तर नक्कीच कोणतं उत्तर असायला हवं? राहणीमानातील दर्जा. कारण की हा जर चांगला असेल तर लोकसंख्या आपली ही वाढत नाही, कमी होते. तर यामुळे उत्तर किती असणं अपेक्षित आहे? ड. चला तिसरा प्रश्न लक्षात घेऊयात. लोकसंख्या विस्फोटावर केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायामध्ये यांचा समावेश होतो. जर लोकसंख्या जर कमी करायची असेल तर याचे उपाय कोणते आहेत? रोजगाराच्या संधी निर्माण करणे, कारण की यामुळे लोकांचा राहणीमानाचा दर्जा हा सुधारतो, म्हणजे आपलं हे वाक्य बरोबर असेल. महिलांचा दर्जा सुधारणे, हे सुद्धा वाक्य बरोबर असेल. नंतर आहे राष्ट्रीय लोकसंख्या कार्यक्रम, हे सुद्धा बरोबर आहे. तर डायरेक्टली जे काही उपाय असतील त्याच्यामध्ये आपले अ ब क हे उपाय असतील. त्याचं उत्तर किती असेल? 4. चला चौथा प्रश्न इथे लक्षात घेऊयात. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला असं विचारलं की मॅच द पेअर. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. आता होल आणि हुअर यांनी कोणतं पुस्तक सांगितलं असेल? लोकसंख्या वाढ आणि उत्पन्न देशातील आर्थिक विकास. म्हणजे याचं उत्तर किती असेल? 2चं क हे उत्तर असेल. नंतर आपलं महाविभाजन वर्ष कोणतं असेल? 1921, कारण की यामध्ये आपली लोकसंख्या ही कमी झाली होती, म्हणजे याचं उत्तर किती असेल? ब. बघा ब क कुठे दिसते का तुम्हाला? ब क. जिथे ब क नाही ते सगळं कॅन्सल करा. तर उत्तर किती असेल या ठिकाणी? इथे 2. अ चा आहे ब, 2चा आहे क, 3चा आहे ड. बरोबर आहे. सामाजिक उपाय म्हणजे काय असेल? शिक्षण. आणि 4 नंबरला आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. तर आपल्याला ही लोकसंख्या आपल्याला 2045 पर्यंत स्थिर न्यायची असेल. याचं उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 5 लक्षात घेऊयात. आता राज्यसेवा पूर्व परीक्षेला असे काही प्रश्न येत नाही, पण आपण आले तर आपण बघूयात. बेसिक फॅक्ट आपण केलेत त्यामुळे. याचं उत्तर असेल 121 कोटी. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची लोकसंख्या किती असेल? तर आहे 11,23,64,333. तर हा आपला 6वा प्रश्न होता. 7वा प्रश्न आहे घनता आपण कशामध्ये मोजत असतो? आपण नेहमी दर चौरस किलोमीटर मध्ये मोजत असतो. याचं उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 8 वार्षिक दशवार्षिक वृद्धी दर किती असेल? 17.64. याचं उत्तर आहे 2. नंतर आहे प्रश्न क्रमांक 9 2011 नुसार सेन्सस किती आहे आपल्या देशामध्ये? पॉप्युलेशन किती आहे 2011 नुसार? विशेषतः डेन्सिटी तुम्हाला विचारला असेल, किती असेल? 385 पर स्क्वेअर किलोमीटर. नंतर आहे 382. नंतर आहे प्रश्न क्रमांक 10. आता हा प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे. तुम्हाला असं विचारलं की 2000 नुसार, म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या 2000 नुसार आपलं ताबडतोब उद्दिष्ट कोणतं आहे? ताबडतोब म्हणजे इमिडिएट, म्हणजे अल्पकालीन. 3 उद्दिष्ट आहे. अल्पकालीन, दुसरं आहे आपलं मध्यमकालीन, नंतर आहे दीर्घकालीन. आता मला सांगा सार्वत्रिक लसीकरण हे कोणतं असेल? दीर्घकालीन. म्हणजे तुमचा हा ऑप्शन इथे कॅन्सल होतो. प्रजनन दर हा आपल्या बदली दराच्या आपल्याला एवढा न्यायचा आहे, हे सुद्धा वाक्य चुकीचं आहे. आपला मध्यमकालीन आहे. फक्त काय असेल वरचं? अल्पकालीन आहे. त्याचं उत्तर किती असेल या ठिकाणी? इथे 4 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. चला प्रश्न क्रमांक 11 लक्षात घ्या. जो काही सिद्धांत आहे आपला लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होते? लोकसंख्या वाढते का कमी होते? तर लोकसंख्या आपली ही वाढते. का वाढते? कारण की बर्थ रेट सुद्धा जास्त आहे, परंतु डेथ रेट हा आपला हा कमी आहे. तर याचं उत्तर किती असेल? 1 हे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 लक्षात घेऊयात. 2011 नुसार केरळ राज्याची सेक्स रेशो हा किती होता? तर हा होता 1084. तर बेसिक गोष्टी आहेत, फक्त वाचून घ्या. आता यामध्ये तुम्हाला असं विचारलेलं आहे की भारतामध्ये जो काही आपला रेट आहे, लोकसंख्या रेट हा कसा आहे? 1971 मध्ये हा सातत्याने उणे राहिलेला आहे. उणे म्हणजे मायनस राहिलेला आहे. बरोबर आहे का? उलट 1971 मध्ये हे कमी होत गेला, हे बरोबर आहे. पण उणे म्हणजे मायनस हे वाक्य बरोबर होऊ शकत नाही. दुसरं वाक्य असं आहे की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर 1961 मध्ये दशकीय वाढीतील बदल हा सर्वात अधिक होता. बरोबर आहे का? तर हा किती होता? जवळपास 24.80 हा एवढा होता. आणि सर्वात कमी किती असेल? 17.64. तर यामुळे या प्रश्नाचं उत्तर किती असेल? 2. हा प्रश्न आहे आपला 13 नंबरचा प्रश्न आहे.
चला पुढचा बघूयात प्रश्न क्रमांक 14. कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे, हम दो हमारे दो, हे उद्दिष्ट कोणाचं होतं? तर हे उद्दिष्ट होतं आपलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. प्रश्न क्रमांक 15 बघा. काल आपण बघितलं होतं की लोकसंख्या लाभांश म्हणजे काय, की ज्यामध्ये आपली उत्पादित लोकसंख्या ही जास्त असते. मला सांगा, लोकसंख्या लाभांश आणि कमी होणारा मृत्यूदर याचा काही संबंध आहे का? नाही. त्याच्यामध्ये इथे वरती दिलेला आहे कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे वयोगटाच्या संरचनेत बदल. असं काही नाही. शब्द काय ना महत्वाचा आहे, काम करणारे लोक. म्हणजे बघा, कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारे काम करण्यायोग्य वयोगटाच्या संरचनेत बदल. तर हे वाक्य आपलं बरोबर आहे, हे वाक्य चुकलेलं आहे. तर बेस्ट ऑप्शन कोणता असेल? 1. चला प्रश्न क्रमांक 16 बघूयात. प्रजनन दर म्हणजे काय? तर एका स्त्रीने तिच्या संपूर्ण जनन कालावधीमध्ये किती बाळांना जन्म देणे याला म्हणतो आपण प्रजनन दर. तर योग्य वाक्य कोणतं असेल? 4 नंबर. प्रश्न क्रमांक 17 बघूयात. परत तुम्हाला हा प्रश्न डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणून विचारला गेलेला असेल. बघा, उत्पादक लोकसंख्या गटाचे प्रमाण वाढण्याशी, म्हणजे हे बरोबर आहे, उत्पादक लोकसंख्या वाढणे. बालक गटाचे प्रमाण कमी होण्याशी. नंतर आहे स्त्री पुरुष प्रमाण घटण्याशी. मला सांगा, स्त्री पुरुष प्रमाणाचा काही संबंध आहे का? नाही. शहरी लोकसंख्या प्रमाण आहे का? तर नाही. लक्षात घ्या, बालक गटाचे प्रमाण कमी होणे म्हणजे कोणतं प्रमाण वाढणार? उत्पादक वाढणे. म्हणजे इथे उत्तर जे असायला हवं आणि ब असणं अपेक्षित आहे. याचं उत्तर किती असेल? 1. प्रश्न क्रमांक इथे 18 लक्षात घेऊयात. इथे आपल्याला हे विचारलं की दुसरा टप्पा जो आहे तो कशाशी संबंधित आहे. तर नक्कीच तुम्हाला माहिती असेल, जन्मदर वाढतो, मृत्यूदर कमी होतो, म्हणजे उत्तर काय असेल? 1. चला प्रश्न क्रमांक 19 बघूयात. लोकसंख्यामध्ये कामकाजी वयाच्या लोकांचा हिस्सा वाढल्याने, म्हणजे काम करणारे लोक वाढलेले आहेत. तर या संकल्पनेचे वर्णन आपण कशामध्ये करतो? तर ते आहे आपलं लोकसंख्या लाभांश. लोकसंख्या लाभांश याचं उत्तर 1 असेल. प्रश्न क्रमांक 20 बघूयात. हा मला वाटतं की प्रश्न रिपीट आहे. चला हा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20. तुम्हाला हा प्रश्न विचारलाय लोकसंख्या संक्रमण सिद्धांत याच्याबद्दल. पहिल्या अवस्थेमध्ये देशाची अर्थव्यवस्था ही प्राचीन आणि मागासलेली असते का? तर हो असते, कारण की आपल्या देशामध्ये तेव्हा कृषी अवस्था आहे. दुसऱ्या अवस्थेमध्ये लोकसंख्या वृद्धी दर हा जलद असतो, तर हे बरोबर आहे. तिसऱ्या अवस्थेमध्ये शहरीकरण झालेले असते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि 1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केलेला आहे, हे सुद्धा बरोबर आहे. पहिली अवस्था असेल 1921 पर्यंत आणि दुसरी अवस्था आहे 1921 ते 1991 पर्यंत. म्हणजे आपलं हे सर्व स्टेटमेंट बरोबर आहे. याचं उत्तर किती आहे? 4. चला 21 बघूयात आपण. चला प्रश्न क्रमांक 21 बघा. तुम्हाला तर इथे तिसरी अवस्था विचारलेली आहे. तिसऱ्या अवस्थेमध्ये असं असेल, काय होते तिसऱ्या अवस्थेमध्ये? जन्मदरही कमी असतो आणि मृत्यूदरही कमी असतो. लक्षात घ्या, लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो का? तर हो, कमी असतो किंवा स्थिर असतो. औद्योगिकरण व शहरीकरण जास्त झालेले असते का? तर हो, बरोबर आहे. जन्मदर जास्त असतो पण मृत्यूदर कमी असतो. तर हे विधान या ठिकाणी ते चुकीचं आहे. तर योग्य विधान कोणतं असेल? जन्मदर तसेच मृत्यूदर ही कमी असतो. याचं उत्तर असेल अ, ब आणि ड. तर याचं उत्तर आहे 2. चला हा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 22. कोणत्या वर्षामध्ये लोकसंख्या आपली ही स्थिर राहणार आहे? तर किती असेल? 4. 2045 पर्यंत. प्रश्न क्रमांक 23 बघूयात. 2045 पर्यंत म्हणजे तुम्हाला हे लोकसंख्या धोरण 2000 विचारलेलं आहे. यामध्ये मला सांगा, माता मृत्यूदर बाल मृत्यूदर हे प्रमाण आपल्याला 30 पेक्षा कमी करायचं आहे का? तर हे बरोबर वाक्य आहे. मुलींना विलंबित लग्न करण्यासाठी प्रवृत्त करणे हे सुद्धा बरोबर आहे. प्रसूतीचं प्रमाण हे आपल्याला हॉस्पिटलमध्ये 80% करायचं असेल आणि डॉक्टरच्या माध्यमातून 100%, हे सुद्धा बरोबर आहे. नंतर मला सांगा, चौथं स्टेटमेंट बरोबर आहे का? जन्मदर कमी करण्यास कायद्याने लग्नाचे वय वाढवणे. मुळात आपण इथे कोणत्याही प्रकारचा कायदा केला नव्हता. हा कधी केला होता? 1976 मध्ये. म्हणून हे विधान आपलं चुकीचं असेल.
तर योग्य विधान कोणते असेल? अ, ब, क, ड. याचं उत्तर असेल 1. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 24. कुटुंब आकार मर्यादित ठेवणे, हम दो हमारे दो, कशाशी संबंधित असेल? राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. चला 25 बघूयात आपण. आपला हा शेवटचा प्रश्न असेल. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 ची उद्दिष्ट कोणती आहेत? माता मृत्यू दर प्रमाण आपल्याला किती करायचं आहे? 100 पेक्षा खाली आणायचं आहे. तर हे वाक्य बरोबर आहे. सार्वत्रिक लसीकरण सुद्धा करायचं आहे आणि बाल मृत्यू दर आपल्याला 20 पेक्षा कमी आणायचा आहे. बरोबर आहे का? तर इथे कोणता आकडा असेल? 30 पेक्षा कमी असा आकडा आहे. त्यामुळे आपलं हे तिसरं वाक्य चुकलं. याचं विधान असेल 2. हे बाकीचे प्रश्न आहेत पण आपण इथे थांबवतोय. तर महत्वाचं काही अपडेट्स आहेत मित्रांनो. आपण याच्यामध्ये सध्या स्पार्क अकॅडमी तर्फे आपण एक महत्वाची राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा दृष्टिकोनातून आपण इथे एक बॅच लॉन्च केलेली आहे आणि विशेषतः या बॅच अंतर्गत आपल्याला मिळणाऱ्या सुविधा या अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि याच्यामध्ये जी काही बॅचची जी काही फीज आहे ही केवळ आपली 5000 रुपये आहे. आणि विशेषतः मित्रांनो यामध्ये तुम्हाला ह्या एवढ्या मोठ्या फॅसिलिटी इथे मिळणार आहे. नियमित मार्गदर्शन वर्ग असणार आहे. एवढंच नाही तर अधिकाऱ्यां वर्गांचं डायरेक्ट तुम्हाला प्रत्यक्ष इथे मार्गदर्शन असेल, मेंटॉरशिप असेल, इंटरव्ह्यू गायडन्स असेल, विशेषतः प्रशस्त अभ्यासिका आहे, स्वतंत्र क्युबिक चार्जिंग पॉईंटसह लायब्ररी आपण इथे डिझाईन केलेल्या आहेत. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथे उपलब्ध असतील आणि या सगळ्यांची फीज हे केवळ 5000 रुपये आहे. आणि हा जो काही ॲड्रेस आहे आपला हा आहे रविवार पेठ मुकुंद भवन सोमेश्वर मंदिराजवळ पुणे. आणि यासाठी आमचा हा इथे मोबाईल नंबर आहे. तर थोडंसं मी तुम्हाला ठळक अक्षरामध्ये हा मोबाईल नंबर लिहून देतोय. तर हा नंबर असेल 726 726 19022020 7261902020. तर हा आमचा मोबाईल नंबर आहे. या व्यतिरिक्त याच्यामध्ये आपण स्पेशली सध्या इथे आपण कॅप्सूल बॅच ही लॉन्च केलेली आहे. आपण आता जे काही इकॉनॉमीची जे काही चर्चा आहे आपण या ठिकाणी बघतोय. तर ह्या चर्चेचा उद्देश हाच आहे की तुम्हाला याच्यामध्ये रिव्हिजन सेशन व्हावे. तर मित्रांनो आतापर्यंत आपण 4 पार्ट कंटिन्यू केलेले आहेत. आता यामध्ये आपण महत्वाचं जे काही रिव्हिजन सेशन्स आहे बाकीच्या विषयांची ती सुद्धा बघणार आहोत. जसं की जॉग्राफी असेल, हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल. हा जो काही कॅप्सूल बॅच आहे ती विशेषतः आपली YouTube वरती आहे आणि विशेषतः ही आपल्याला फ्री मध्ये आहे. तुमच्या यामध्ये इथे रिव्हिजन व्हावी हा आमचा हा उद्देश आहे. आणि ही फुल रिव्हिजन असणार आहे. जवळपास याच्यामध्ये आपण ऑल सब्जेक्ट याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. आणि जे काही व्हिडिओज असतील ते आपल्याला इथे टप्प्याटप्प्याने आपल्याला या युट्यूब चॅनलवरती मिळतील. तर त्यामुळे हे तुम्हाला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला लाईक करायचा आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही डाऊट्स किंवा सजेशन्स असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला या नंबरवरती इथे संपर्क करू शकता. तर हा आमचा नंबर आहे 7261902020. तर चला तर मित्रांनो आज आपण इथे थांबूयात. भेटूयात आपण सेकंड सेशन मध्ये. थँक्यू.